ಹಿಂದಿ ಬರ್ತದೆ, ಹಾಗಾಗಿ ನಾವೇನು ಹೇಳುವಂಥದ್ದು ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನನ್ನ ಮಿಸ್ಸಸ್ ದೇವ ಸೇವಕಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನಲ್ಲಿ ನನಗೆ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಅರ್ಥ ಆಗುವ ಹಾಗೆ ಇವತ್ತು ಓಕೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಕ್ಲಾಪ್. ತುಂಬ ಜನ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಬರಬೇಕೆಂಬುದಾಗಿ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಇವತ್ತು ಬರುವಂಥ ಅವಕಾಶ ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ನಾವು ಇವತ್ತು ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕಲಿಲಿಕ್ಕಿದ್ದೇವೆ. परमेश्वर का धन्यवाद करना चाहते इस समय के लिए। विशेष रीति से हमारे बीच में जो हमारी भाई और बहनें आज आए हैं हमारे बीच में, उनके लिए मैं परमेश्वर का धन्यवाद करता हूँ। इसी समय में हम अपने समय को व्यर्थ ना करते हुए सीधा परमेश्वर के वचन की तरफ जाएंगे। ನಾನು ಕಳೆದ ಭಾನುವಾರ ಒಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದೆ. पिछले हफ्ते मैंने एक विशेष रीति से एक विषय के ऊपर आप लोगों से बात की थी। ನಾವೆಲ್ಲರೂ ಎಂಬುದಾಗಿ ಒಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ. हम सब क्या है इस विषय के ऊपर। ಲೆಟ್ ಅಸ್ ಎಂಬುದಾಗಿ. हो कैसे हो करके बारे विषय के ऊपर ನಾವೆಲ್ಲರೂ हम सब ವಾಕ್ ಆನೆಸ್ಟ್ಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ಮಾತನಾಡಿದೆ. आज्ञाकारिता और क्या चीज है इसके बारे में बात करेंगे। ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ನಡೆಯುವ ಬಗ್ಗೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಸಂಗಡ ಮಾತನಾಡಿದೆನು. ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಆನೆಸ್ಟ್ಲಿ विश्वास के साथ और एक धीरता के साथ जब हम चलते हैं, इस विषय के बारे में मैंने आपसे बात की थी। ಹಾಗೆ ನಾನು ಒಂದೆರಡು ವಾರಗಳ ಹಿಂದೆ ಮಕ್ಕಳ ಬಗ್ಗೆಯೂ ಮಾತನಾಡಿದೆ. इससे 2 हफ्ते पहले मैंने बच्चों के बारे में भी परमेश्वर के वचन के द्वारा बात की थी। ನಾವು ಶಿಶು ಭಾವ ಉಳ್ಳವರಾಗಿರಬೇಕೆಂಬುದಾಗಿ. हम एक बच्चे के समान हमें होना चाहिए, इस विषय में मैंने आपसे बात की थी। ಇವತ್ತು ನಾನು ಮಾತನಾಡುವ ಸಂಗತಿ ಕಳೆದ ಭಾನುವಾರ ನಾನು ನಿಲ್ಲಿಸಿದಂತ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಅನ್ನು ಮುಂದುವರಿಸಲಿಕ್ಕಿದ್ದೇನೆ. आज हम आपके बीच में जो पिछले हफ्ते मैंने जिस विषय को आधा रखा था, उस विषय को पूरा करने के बारे में और उस विषय को आगे लेके जाने के लिए मैं तैयार हूँ। ನಾವು ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಾಗ हम सब विश्वासी जब हम यहाँ पर बैठते हम देखते हैं ಸಭೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ಹಲವು ಸಂಗತಿಗಳನ್ನು ಪೌಲನು ತನ್ನ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದನ್ನು ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ. एक सभे और एक विश्वासी सभे कैसी होनी चाहिए, इसके बारे में पौलुस जो है परमेश्वर का दास वचन में क्या बोलते हैं, इसके बारे में हम देखेंगे। ನಾವು ಕಳೆದ ಭಾನುವಾರ ಪೌಲನು ನಾವು ಸಭೆಯಾಗಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಹೇಗೆ ಇರಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ನಾವು ಕಲಿತೆವು. हमने पढ़ा और देखते हैं कि हम पौलुस हमें बताता है कि एक सभे के समान, हर एक विश्वासी के समान हमें कैसा जीवन जीना चाहिए और हमें किस तरह रहना चाहिए। ಸಭೆಯು ಹೇಗೆ ಜೀವಿಸಬೇಕು, ಅದರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಾನು ಹೇಳಿದೆ ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಸಭೆಯು ನಡೆಯಬೇಕೆಂಬುದಾಗಿ. एक विश्वासी सभा और एक कलीसिया कैसी होनी चाहिए, एक लंबी विश्वास के साथ चलने वाली कलीसिया होनी चाहिए। ವಾಕ್ ಹಾನೆಸ್ಟ್ಲಿ, विश्वास के साथ चलने वाली कलीसिया। ರೋಮಪುರದವರ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆ 13ನೇ ಅಧ್ಯಾಯ 12ನೇ ವಚನವನ್ನು ತೆಗೆದು ನಾನು ಮಾತನಾಡಿದೆನು. रोमियो की किताब से परमेश्वर के दास ने हमारे बीच में बातचीत की थी। ರೋಮ 13:12ನೇ ವಚನ. ಓಕೆ 13:12. रोमियो की किताब उसका 13वां अध्याय और 12वीं आयत इस तरह लिखी गई है। ಇಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ, ಇರುಳು ಬಹಳ ಮಟ್ಟಿಗೆ ಕಳೆಯಿತು, ಹಗಲು ಸಮೀಪವಾಯಿತು, ಕತ್ತಲೆಗೆ ಅನುಗುಣವಾದ ಕೃತ್ಯಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬೆಳಕಿಗೆ ಅನುಗುಣವಾದ ಆಯುಧಗಳನ್ನು ಧರಿಸಿಕೊಳ್ಳಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ. इस प्रकार से लिखा है 13वां अध्याय उसकी 12वीं आयत में, रात बहुत बीत गई है और दिन निकलने पर है, इसलिए हम अंधकार के कामों को त्याग कर ज्योति के हथियार बांध लें। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಂತ ಇರುಳು ಪೌಲನು ಹೇಳುವಂತ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಸಹ ನಾನು ತಿಳಿಯಪಡಿಸಿದೆ. इस जगह में हमें रात के बारे में जो एक पौल जो है परमेश्वर का दास उसके बारे में बताते हैं. ನಾನು ಹೇಳಿದೆ ಕಳೆದ ವಾರ ಈ ರಾತ್ರಿ ಎಂಬುವಂತ ಸಂಗತಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಭೂಮಿಗೆ ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಇಸ್ರಾಯೇಲರು ಹೇಗೆ ಒಂದು ಕತ್ತಲೆಯ ಅನುಭವದಲ್ಲಿದ್ದರು, ಆ ಕತ್ತಲೆಯು ಮೆಸ್ಸಿಯನು ಬರುವುದರ ಮುಖಾಂತರ, ಅಂದರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಭೂಮಿಗೆ ಬರುವುದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಆ ಕತ್ತಲೆಯು ಹೋಯಿತು ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ಮಾತನಾಡಿದೆ. मैंने आप लोगों से बात की थी कि किस तरह से ये रात बीत गई के बारे में हम बात करते हैं। तो इस्राएली जो कि एक अंधियारे के जीवन में जी रहे थे, उन लोगों के जीवन में कैसे एक उजाले का समय आया, उजाले के जीवन में उन्होंने जीना शुरू किया, इस बारे में मैंने आपसे बात की थी. ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತು ಕತ್ತಲೆಯ ಜೀವಿತ ನಮ್ಮದಾಗಿರುವುದಾದರೆ ನಮ್ಮ ಜೀವಿತಗಳಲ್ಲಿ ಯೇಸು ಇಲ್ಲ ಎಂಬುದಾದ ಅರ್ಥವಾಗಿರುತ್ತದೆ. इसी प्रकार से अगर आज भी हम अपने जीवन को एक अंधेरे में जी रहे हैं, तो उसका मतलब क्या है कि प्रभु यीशु मसीह
हमारे जीवन में नहीं है। ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಸ್ರಾಯೇಲರು ಅಂಧಕಾರದಲ್ಲಿದ್ದರು, एक समय था जब इस्राएली एक अंधकार के जीवन में जी रहे ಕತ್ತಲೆಯಲ್ಲಿದ್ದರು. थे, रात के अंधेरे के समान जी रहे थे। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ದೇವರೇ, ನೀನು ಪ್ರವಾದಿಗಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ತಿಳಿಸಿದಂತಹ ಮೆಸ್ಸಿಯನನ್ನು ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕಳಿಸಿಕೊಡು ಎಂಬುದಾಗಿ. इस्राएली जो कि एक अंधेरे में जी रहे थे, उस समय में जब वो इस्राएल में थे तो परमेश्वर से प्रार्थना कर रहे थे कि हमारे लिए इस परिस्थिति से हमें निकालने के लिए एक मसाया, एक अपना दास भेज, जिससे ये जो अंधेरा है हमारे जीवन का वो खत्म हो जाए। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಕೇಳಿ ತಂದೆಯಾದ ದೇವರು ಯೇಸುವನ್ನು ಈ ಭೂಮಿಗೆ ಕಳಿಸಿಕೊಡುತ್ತಾನೆ. उस समय में जब वो लोग प्रार्थना कर रहे थे तो परमेश्वर ने अपने इकलौते बेटे को इस दुनिया में भेजा। ಆ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಪೌಲನ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಹಳ ಇರುಳು ನಮ್ಮದು ಆಗಿತ್ತು, ಇರುಳಲ್ಲಿ ನೀವು ಕಳೆಯುತ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಆದರೆ ಹಗಲು ಸಮೀಪವಾಯಿತು, ಅಂದರೆ ಬೆಳಕು ಸಮೀಪವಾಯಿತು. ಆದುದರಿಂದ ನೀವು ಹಿಂದೆ ಕತ್ತಲೆಗೆ ಅನುಗುಣವಾದಂಥ ಏನೆಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರೋ ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬೆಳಕಿಗೆ ಅನುಗುಣವಾದಂಥ ಆಯುಧಗಳನ್ನು ಧರಿಸಿಕೊಳ್ಳಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ. जिस तरह पौलुस ने इस वचन में लिखा है कि रात बहुत बीत गई है, जो कि रात को मतलब एक अंधकार के समय को और एक रात को दिखाया जाता है, उसको उस दिन रात जो बीत गई उसके बाद में अभी एक दिन निकलने वाला है, और इसके दिन के साथ साथ चलने के लिए हमें उसके साथ चलने के लिए हमें त्याग कर ज्योति के हथियारों को बांधने की जरूरत है। ನಾವು ಒಂದು ಸಂಗತಿಯನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. हम एक विषय के बारे में हमें बहुत अच्छे से समझने की जरूरत है। ಆ ವಿಷಯ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಮ್ಮ ದೇವರು ನಮ್ಮ ಹೊರಗಿನ ತೋರಿಕೆಯನ್ನು ನೋಡುವುದಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಒಳಗಿನ ಹೃದಯವನ್ನು ಆತನು ನೋಡುವಾತನೆಂಬುದಾಗಿ. मैं एक विषय के बारे में आपसे बात करना चाहता हूं कि हमारा परमेश्वर जो है हमारा बाहरी रूप और हमारी बाहरी चीजों को नहीं देखता है, लेकिन वो हमारे हृदय को, हमारे मन को देखने वाला परमेश्वर है। ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತ ಅರ್ಹತೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತ ಕುಂದು ಕೊರತೆಗಳನ್ನು, ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂಥ ಪಾಪವನ್ನು ಸಹ ಆತನು ನೋಡದೆ ಆತನು ನಮ್ಮ ಹೃದಯವನ್ನು ಆತನು ನೋಡುವ ಆತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಹೊರಗಿನ ತೋರಿಕೆ ಯಾವ ಸಂಗತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಆತನು ಗಮನವನ್ನು ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. हमारे अंदर के कितना पाप हो, हमारा अंदर का जीवन कैसा हो, वो भी हमारा परमेश्वर देखता है, लेकिन जो हमारा बाहरी जीवन कैसा है, हमारा बाहरी रूपान कैसा है, उसके बारे में ना देखते हुए परमेश्वर हमारे अंदरूनी जीवन, जो हमारी अंदर की आत्मा है, उसके जीवन को देखना पसंद करते हैं। ಫಸ್ಟ್ ಕ್ರಾನಿಕಲ್ಸ್ 29:17 ಓದ್ತೇವೆ. ಒಂದು ಪೂರ್ವಕಾಲ ವೃತ್ತಾಂತ 29:17 29:17 ಹೀಗೆ ಓದುತ್ತೇವೆ. ನನ್ನ ದೇವರೇ, ನೀನು ಹೃದಯವನ್ನು ಶೋಧಿಸುವವನು, ಯಥಾರ್ಥ ಚಿತ್ತರನ್ನು ಮೆಚ್ಚುವವನು ಆಗಿದ್ದಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. जैसे कि फर्स्ट क्रॉनिकल में लिखा है कि मेरा परमेश्वर जो है वो हृदय को देखना और हृदय को देखकर उससे वो उत्साह जो होता है, उसे देखकर उसे जो खुशी मिलती है, उससे बढ़कर और कुछ नहीं। ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ, ದಾವೀದನು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, ನಾನಂತೂ ಯಥಾರ್ಥ ಮನಸ್ಸಿನಿಂದಲೂ ಸ್ವಇಚ್ಛೆಯಲ್ಲಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಇಲ್ಲಿ ಕೂಡಿರುವ ನಿನ್ನ ಪ್ರಜೆಗಳು ಸ್ವಇಚ್ಛೆಯಿಂದಲೇ ನಿನಗೆ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ, ನೋಡಿ ಸಂತೋಷಿಸುತ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುವುದನ್ನು ನಾವು ಗಮನಿಸುತ್ತೇವೆ. हम देखते हैं यहाँ पर किस तरह से परमेश्वर का दास बताता है कि मेरा जो जीवन है या मेरे जीवन का जो हर चाल चलन है वो सिर्फ हर चीज के लिए है मेरे परमेश्वर, वो आपके लिए ही है। ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಂಥದ್ದು ಆ ದಾವೀದನ ಜೀವಿತದ ಯಥಾರ್ಥತೆ. यहाँ हम देखने को मिलता है कि जो दाऊद है उसका जीवन का चाल चलन कैसा था। ದಾವೀದನು ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಂತ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ. दाऊद जो है कि अपने चाल चलन को हमेशा परमेश्वर के सामने शुद्ध रखना चाहता है, ऐसा व्यक्ति। ಅವನಿಗೆ ಒಂದು ಭಾರ, ದೇವರ ಆಲಯವನ್ನು ಕಟ್ಟಬೇಕು. उसको एक भार था कि मुझे परमेश्वर का एक भवन बनाना है। ಆ ಭಾರ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸುವ ಒಂದು ಸ್ಥಳವನ್ನು ನಾನು ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಬೇಕೆಂಬುದಾದಂತ ಒಂದು ಆಶೆ. भवन किसी आम चीज का नहीं, लेकिन परमेश्वर का भवन, जहाँ पर परमेश्वर के लोग मिलकर उसकी पवित्रता के साथ आराधना कर सके। ಆದರೆ ನಾವು ಸತ್ಯವೇದದಲ್ಲಿ ಓದುತ್ತೇವೆ, ದಾವೀದನು ಇದೆಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡರೂ ಸಹ ದೇವರ ಯೋಜನೆ ದಾವೀದನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಕಟ್ಟುವಂತದ್ದು ಇರಲಿಲ್ಲ. हम देखते हैं कि दाऊद के जीवन में, और उसने बहुत अच्छा सोचा कि मैं परमेश्वर के लिए भवन बनाऊंगा, लेकिन सोचा था, लेकिन उसको बनाने का परमेश्वर ने उसको इजाजत नहीं दी। ಆದರೆ ದೇವರ ಯೋಜನೆ ಏನಾಗಿತ್ತು, ಸೊಲೊಮೋನನು ಈ ದೇವರ ಆಲಯವನ್ನು ಕಟ್ಟಬೇಕೆಂಬುದಾಗಿತ್ತು. परमेश्वर की क्या योजना थी कि जो सैमुअल है वो इसका
सोलोमन जो है वो इस भवन को बनाएगा. ಈ ಸೊಲೊಮೋನನ ಕೈಯಿಂದ ಕಟ್ಟಬೇಕೆಂಬ ಯೋಜನೆಯನ್ನು ದೇವರು ನೆರವೇರಿಸ್ತಾ ಬರ್ತಾನೆ. ಆದರೆ ನಂಬಿಗಸ್ತನಾದಂಥ ತಂದೆ ದಾವೀದನು ತನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿರುವ ಭಾರವನ್ನು ಆತನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಕೊಡುವುದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಕಟ್ಟಲು ಜನರನ್ನು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮಾಡಿ ಆತನು ಸೊಲೊಮೋನನು ಇನ್ನೂ ಅಧಿಕಾರವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಆತನ ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡಿಸಿಟ್ಟುಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಆತನು ಹೇಳುತ್ತಾನೆ, ನಾನು ಎಲ್ಲ ಕೂಡಿಸಿಟ್ಟುಕೊಂಡದ್ದು ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದೇನೆ, ಅದು ಕರ್ತನಿಗೆ ಮೆಚ್ಚಿಕೆಯಾಗಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ. हम देखते हैं कि किस तरह से परमेश्वर के दास ने जो है अपने जो भवन बनाने के लिए जो चीजों को रखा था वो एक पवित्रता के साथ, किसी कपट के साथ उस सामान को नहीं रखा था. और जब ये जो उसका भवन था, परमेश्वर का भवन था, सोलोमन बनाने जा रहा था, तो उन सब पवित्र रखी हुई उसके पिता की जो चीजें थी उनको उन्होंने इस्तेमाल किया था. ಕೀರ್ತನೆ 97:11 ಓದುತ್ತೇವೆ. ಸಾಮ್ಸ್ 97:11 ಅಲ್ಲಿ ನಾವು ಓದುತ್ತೇವೆ, ನೀತಿವಂತರಿಗೋಸ್ಕರ ಪ್ರಕಾಶವು ಯಥಾರ್ಥವುಳ್ಳವರಿಗೆ ಸಂತೋಷವು ಬಿತ್ತಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ. हालेलुया. हम परमेश्वर के वचन में बहुत अच्छे से पढ़ते हैं. साम 97:11 धर्मी के लिए जाति और सीधे मन वाले के लिए आनंद बोया गया है. ನೀತಿವಂತರಿಗೋಸ್ಕರ ಪ್ರಕಾಶವು, धर्मी के लिए जाति, ಯಥಾರ್ಥ ಹೃದಯವುಳ್ಳವರಿಗೆ ಸಂತೋಷವು ಬಿತ್ತಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ. और सीधे मन वाले के लिए आनंद बोया गया. ಪ್ರಿಯ ದೇವಜನರೇ, मेरे प्रिय भाई बहनों, ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ನಾವು ಜೀವಿಸುವುದಾದರೆ, अगर हम परमेश्वर के साथ विश्वास योग्यता के साथ चलते हैं, ನೀವು ಕಳೆದುಕೊಂಡ ಸಂತೋಷವನ್ನು ತಿರುಗಿ ದೇವರು ಮರುಸ್ಥಾಪಿಸುತ್ತಾನೆ. जो भी आपने अपने जीवन में खुशी, शांति, समाधान जो भी अपने जीवन में खोया है, परमेश्वर आपको वापस देगा. ದಾವೀದನು ಯೋಚಿಸುತ್ತಿರಬಹುದು, ನಾನು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರಯಾಸ ಪಟ್ಟರು ನನಗೆ ಕಟ್ಟಲು ದೇವರು ಅನುಮತಿ ಕೊಡುತ್ತಾ ಇಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ. दाऊद ने सोचा होगा कि मैंने इस परमेश्वर के भवन बनाने के लिए कितना कुछ किया है, उसके लिए एक योजना बनाई, उसके लिए सामान इकट्ठा किया, लेकिन परमेश्वर ने मुझे वो भवन बनाने की परमिशन और इजाजत ही नहीं दी. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಆದರೆ ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ, ಆತನು ಎಲ್ಲವನ್ನು ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಮಾಡುತ್ತಾನೆ. हम देखते हैं कि परमेश्वर जो अपना कार्य करता है वो असली और सही तरीके से करता है. ಎಷ್ಟೋ ಸಾರಿ ನಾವು ಇದು ಮಾಡಬೇಕು ಅದು ಮಾಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ನಾವು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಹಾಕಿಕೊಂಡಿರ್ತೇವೆ. हम बहुत समय ज्यादातर सोचते हैं, मैं ये करूंगा, मैं वो करूंगा, मैं ऐसे करूंगा, मैं अपने जीवन कैसे चलाऊंगा. ಒಂದು ವೇಳೆ ದೇವರ ಅನುಮತಿ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲದೆ ಇರಬಹುದು. अगर परमेश्वर की उस कार्य को करने के लिए परमेश्वर की इच्छा नहीं है, ಆದರೆ ದಾವೀದನಾಗೆ ದೇವರು ನಮಗೆ ಎಲ್ಲಿಟ್ಟಿದ್ದಾನೋ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಯಥಾರ್ಥವಾಗಿರಬೇಕು. उसी प्रकार से दाऊद के समान, जिस तरह परमेश्वर ने दाऊद को वहां रखा था, इजाजत नहीं दी उस भवन को बनाने के लिए, उसी रीति से परमेश्वर हमें उसी जगह पर रखता है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ಯಥಾರ್ಥತೆಯನ್ನು ನೋಡುವ ದೇವರು ನಮ್ಮ ದೇವರು. हमारा परमेश्वर हमारी विश्वास योग्यता को देखने वाला परमेश्वर है. ಸಭೆಯಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಯಥಾರ್ಥರಾಗಿರಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಬಯಸುವ अगर ದೇವರು. हम पूरे विश्वासी, हमारी पूरी कलीसिया विश्वास के साथ रहे तो, एक साथ रहे तो, ಹಾಗೆ ಇರುವಾಗ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸುತ್ತಾನೆ. तो परमेश्वर हमें आशीष देता है. ಎರಡನೇದಾಗಿ, दूसरी बात, ಕತ್ತಲೆಯ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ತ್ಯಜಿಸಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಮಾತನಾಡಿದೆ. जो अंधेरा है उसे दूर करने की जरूरत है. ರೋಮಪುರದವರಿಗೆ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆ 12ನೇ ಅಧ್ಯಾಯ 13ನೇ ಅಧ್ಯಾಯ 12ನೇ ವಚನ ಓದಿದಂಥ ಅದೇ ವಾಕ್ಯಗಳು. ರೋಮನ್ಸ್ ಚಾಪ್ಟರ್ 13 ವರ್ಸ್ 12 ನಾವು ಓದಿದ ವಾಕ್ಯಗಳು. ಅಲ್ಲಿ ಏನು ಬರೆದಿದ್ದಾನಂದ್ರೆ 2ನೇ ಭಾಗದಲ್ಲಿ, ಕತ್ತಲೆಗೆ ಅನುಗುಣವಾದ ಕೃತ್ಯಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಡಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ. हमने परमेश्वर के वचन से पढ़ा है, इसलिए अंधकार के कामों को त्याग कर ज्योति के हथियार बांध लो. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಕತ್ತಲೆಗೆ ಅನುಗುಣವಾದಂಥ ಕೃತ್ಯ, त्याग कर ज्योति के हथियारों को बांध ले. ನಾವು ಇವತ್ತು ಕತ್ತಲೆ ಮತ್ತು ಬೆಳಕಿನ ಮಧ್ಯದ ಒಂದು ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ. आज इस वक्त हम अपने जीवन में देखते हैं कि किस तरह से हम रोशनी और अंधेरे के बीच में एक लड़ाई में अपने जीवन को जी रहे हैं. ನಾವು ಕಲಿಯುವಂತ ಈಗಿನ ಲೋಕದ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಆತ್ಮಿಕ ಲೋಕದ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. मैं संसार के अंधेरे और दिन के बारे में बात नहीं कर रहा, मैं हमारे आत्मिक जीवन के बारे में बात कर रहा हूं. ಇವತ್ತು ನಾವು ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಿದಾಗ ನಾವು ಕತ್ತಲೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತೇವೆ. जब हम अपनी आंखें बंद करते हैं तो हमें अंधेरा ही दिखाई देता है. ಕಣ್ಣನ್ನು ತೆರೆದಾಗ ಬೆಳಕನ್ನು ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ. और जब हम अपनी आंखें खोलते हैं तो हमें दिन दिखाई देता है. ಇವತ್ತು ದೇವರು ಹಾಲೆಲೂಯಾ ನಮಗೆ ಹೇಳುವಂತದ್ದು, ನೀವು ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ಹುಟ್ಟಿದಂತ ದೇವ ಜನರು, ನೀವು ಕತ್ತಲೆಯಲ್ಲಿ ಇರಬಾರದು, ಕತ್ತಲೆಯ ಅನುಗುಣವಾದ ಕೃತ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬಾರದು ಎಂಬುದಾಗಿ.
परमेश्वर हमें कहना चाहता है कि तुम जब आत्मिक रीति से जब परमेश्वर में पैदा हो जाते तो उस अंधकार में तुम लोग ना रहो, बल्कि एक रोशनी में अपने जीवन को जीना सीखो। ಯಾವಾಗ ಕತ್ತಲೆಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತೇವೋ ಕತ್ತಲೆ ನಮಗೆ ಭಯವನ್ನು ಹುಟ್ಟಿಸುತ್ತದೆ. जब हम अंधेरे में रहते हो अंधेरे से हमें डर लगता है। ಇವತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಭಯಗಳಿಗೆ ಕಾರಣ ನಾವು ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ಕತ್ತಲೆಯ ಅನುಭವದಲ್ಲಿ ಇರುವ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ. आज हम अगर किसी चीज से डरते हैं उसका कारण क्या है कि हम अंधकार में हैं, हमारे अंदर इतनी शक्ति नहीं है कि उस अंधकार के सामना कर सके। ಕತ್ತಲೆ ನಮ್ಮನ್ನು ಕುರುಡನಾಗಿ ಮಾಡುತ್ತದೆ, ಕಣ್ಣಿದ್ದರೂ ನಾವು ಕಾಣದ ಹಾಗೆ ಮಾಡುತ್ತದೆ. अंधेरा ऐसी चीज है जब हम अंधेरा ऐसी चीज है कि जिसमें हमें कुछ दिखाई नहीं देता, हमारी आंखें होते हुए भी हम उसको नहीं देख सकते। ಕತ್ತಲೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಸಹ ನಮ್ಮನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿಯಲಿಕ್ಕೂ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಗುರುತಿಸಲಿಕ್ಕೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. अंधेरे में कोई हमें नहीं देख सकता, वो हमारे सामने कौन है हमें उनके बारे में नहीं पता चलता। ಕತ್ತಲೆಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. अंधेरे में हमें कोई अच्छा काम नहीं कर सकते। ಕತ್ತಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಎಡುವವರಾಗಿದ್ದೇವೆ, ನಾವು ಸೀದವಾಗಿ ಸರಿಯಾಗಿ ನಡೆಯಲು ನಮಗೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. अंधेरे में ना तो हम सही तरीके से चल सकते हैं, हमारे आसपास की क्या चीजें हैं इनको भी हम देख या परख नहीं सकते। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ನಾವು ನೋಡುವಾಗ इसी रीति से अगर हम अपनी इस चीज को आत्मिक रीति से देखें तो ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಭಯಕ್ಕೆ ಕಾರಣ ನಮ್ಮ ಕತ್ತಲೆಯ ಜೀವಿತವಾಗಿದೆ. हमारे डर का कारण है हमारा आत्मिक जीवन जो अंधकार ನಮ್ಮ में पड़ा हुआ ಎಡವಲಿಕೆ है। ಕಾರಣ ನಮ್ಮ ಕತ್ತಲೆಯ ಜೀವಿತವಾಗಿದೆ. हमारे आत्मिक जीवन जो अंधकार में पड़ा हुआ है। ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಲು ಮನಸ್ಸಿದ್ದರೂ ಸಹ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗದೇ ಇರುವಂತದ್ದು ಅದು ಕತ್ತಲೆಯ ಜೀವಿತವಾಗಿದೆ. हम कुछ अच्छा काम करना चाहते हैं लेकिन वो नहीं कर पाते, उसका कारण भी क्या है कि ನಾವು हमारा आत्मिक जीवन अंधेरे में है। ನಾವು ಕತ್ತಲೆಯಲ್ಲಿ ಇರುವ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಯಾರೊಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯವನ್ನು ಗುರುತಿಸಲು ನಮಗೆ ಆಗುತ್ತಾ ಇಲ್ಲ. जब हम अंधकार में होते हैं कोई अच्छा काम भी कर रहा हो तो हमें उस काम के बारे में पता नहीं चलता है। ಇದೆಲ್ಲವೂ ಆತ್ಮಿಕ ಕತ್ತಲೆಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿಯೇ. ये सब किस कारण है? क्योंकि हमारा आत्मिक जीवन जो है वो अंधकार में है। ಅದಕ್ಕೆ ಯೋಹಾನನ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆಯಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾನೆ 11ನೇ ಅಧ್ಯಾಯ 9ನೇ ವಚನದಲ್ಲಿ, इसी प्रकार यूहन्ना के सुसमाचार में परमेश्वर इस तरह कहता है 11:9 ಅಲ್ಲಿ 11 और उसका 9 ಜಾನ್ ಚಾಪ್ಟರ್ 11 ವರ್ಸಸ್ 9 ಯೇಸು ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಗಲಿಗೆ 12 ತಾಸುಂಟಲ್ಲವೇ, ಒಬ್ಬನು ಹಗಲಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡಿದರೆ ಈ ಲೋಕದ ಬೆಳಕು ಕಾಣಿಸುವುದರಿಂದ ಆತನು ಎಡುವುದಿಲ್ಲ, ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡಿದರೆ ಅವನು ಬೆಳಕಿಲ್ಲದರಿಂದ ಎಡುವನು ಎಂದು ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟನು. परमेश्वर के वचन में इस तरह लिखा है, यीशु ने उत्तर दिया, क्या दिन के 12 घंटे नहीं होते? यदि कोई दिन में चले तो ठोकर नहीं खाता, क्योंकि इस जगत का उजाला देखता है। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನಮಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, यहाँ पर प्रभु यीशु मसीह बहुत ही आसानी तरीके से और क्लियरली हमें बताते हैं, ತನ್ನ ಶಿಷ್ಯರಿಗೂ ಮತ್ತು ತಾನು ಬೋಧಿಸುತ್ತಿದ್ದ ಜನರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, अपने शिष्यों को और जिनको वो सुसमाचार सुना रहे थे उनको बताना चाहते हैं। ಒಂದು ತಾಸಿಗೆ ಒಂದು ದಿನಕ್ಕೆ 12 ತಾಸುಗಳುಂಟು. एक दिन में 12 घंटे होते हैं। ಒಬ್ಬನು ಹಗಲಿನಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡಿದರೆ और यदि कोई दिन में चले तो ಈ ಲೋಕದ ಬೆಳಕು ಕಾಣಿಸುವುದರಿಂದ ಆತನು ಎಡವುವುದಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ. दिन में चले तो वह ठोकर नहीं खाता, ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡಿದರೆ ಅವನಿಗೆ ಬೆಳಕಿಲ್ಲದ ಕಾರಣ ಎಡವುನು ಎಂಬುದಾಗಿ. परंतु वो रात को चले तो ठोकर खाता है। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂತ ಒಂದು ಸತ್ಯವನ್ನು ಜನರಿಗೆ ಬಿಚ್ಚಿಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. बहुत ही एक जरूरी जो एक सच्चाई है प्रभु यीशु मसीह हमें बताना चाहते हैं इस जगह पर। ಕತ್ತಲು ಮತ್ತು ಬೆಳಕಿನ ನಡುವೆ ಇರುವಂತಹ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ವ್ಯತ್ಯಾಸ, रात और दिन के बीच में का अंतर। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ತಾನಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನಾನು ಬೆಳಕಾಗಿದ್ದೇನೆ, ನನ್ನನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸುವವನು ಎಂದಿಗೂ ಎಡವುವುದಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ. प्रभु यीशु मसीह कह रहे हैं कि मैं जगत की ज्योति हूँ, जो मेरे पीछे चलता है वो प्रकाश प्राप्त करता है। ಇವತ್ತು ನಾವು ಯಾರೆಲ್ಲ ಯೇಸುವನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೋ ಪ್ರಿಯರೇ, ದೇವರು ನಮಗೆ ಹೇಳುವಂತ ಮಾತುಗಳು ತನ್ನ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೆಸಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. जो भी इस वक्त हम प्रभु यीशु मसीह के पीछे चलते हैं, परमेश्वर के वचन में इन बातों का लिखा गया है। ಏನಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನೀವು ಎಂದಿಗೂ ಎಡವುವುದಿಲ್ಲ. लिखा क्या है कि तुम कभी भी अंधेरे में नहीं चलो। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಇವತ್ತು ಯಾರಾದರೂ ಕತ್ತಲೆಯಲ್ಲಿ ಇರುವುದಾದರೆ, अगर कोई भाई या कोई बहन इस वक्त अंधेरे में है तो ಪ್ರಿಯ ದೇವ ಜನರೇ, ನಿಮಗೆ ಲೋಕದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಒಳ್ಳೆತನವು ಕಾಣುವುದಿಲ್ಲ. अगर कोई अंधकार में है तो संसार में चल रही अच्छी चीजें भी आपको दिखाई नहीं देगी। ಕ್ರಿಸ್ತನ ಒಳ್ಳೆತನವು ನೀವು ಕಾಣುವುದಿಲ್ಲ. परमेश्वर की जो अच्छी चीजें हैं वो भी दिखाई नहीं देंगी। ಕ್ರಿಸ್ತನು ಮಾಡುತ್ತಿರುವಂತ ಅದ್ಭುತಗಳನ್ನು ಸಹ ನೀವು ಹೊಂದಿಕೊಳ್ಳಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. प्रभु यीशु मसीह जो अद्भुत हमारे जीवन में करते हैं वो भी आपको देखने के लिए आपकी आंखें नहीं खुलेंगी। ಕ್ರಿಸ್ತನ ಬೆಳಕು ನಿಮಗೆ ಅದು ಗೋಚರಿಸುವುದಿಲ್ಲ. परमेश्वर की रोशनी जो है वो आपको दिखाई नहीं देगी। ಯಾಕೆಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನೀವು ಕತ್ತಲೆಯಲ್ಲಿದ್ದೀರಿ. क्योंकि आप एक अंधेरे में अपना जीवन जी ಹಾಲೆಲೂಯಾ. रहे हैं। ಇವತ್ತು ನಮಗೆ ದೇವರು ಬಯಸುವಂತ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ
आप परमेश्वर आज हमसे बात करना चाहते हैं कि हम सब मिलकर ನಾವೆಲ್ಲರೂ ಕತ್ತಲೆಯ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ತ್ಯಜಿಸಬಿಡಬೇಕು. हम सब मिलकर अपने जीवन के जो काली रातें हैं, काला अंधेरा है, उसको हम निकाल दें. ಕತ್ತಲೆ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಾನು ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಹೇಳಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ನಾನು ಬಯಸುವುದಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತುಂಟು, ನಾವು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಏನೇ ಮಾಡಿದರೂ ಅದು ಕತ್ತಲೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಕೆಲಸವಾಗಿದೆ. मैं बताना चाहता हूँ, अंधकार की जो एक मैं अगर लिस्ट बनाऊं तो उसके बारे में कुछ कहना चाहता हूँ कि जब भी हम कुछ गलत करते हैं वो हमेशा एक अंधेरे में ही हम करना पसंद करते हैं, जहाँ पर अंधेरा हो, जहाँ कोई हमें देख ना सकेगी कि हम क्या कार्य कर रहे हैं. ಮೂರನೇದಾಗಿ ನಾನು ಹೇಳಿದೆ, तीसरे में मैंने आपको बताया है ಬೆಳಕಿಗೆ ಅನುಗುಣವಾದಂತ ಆಯುಧಗಳನ್ನು ಧರಿಸಿಕೊಳ್ಳಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ. जो रोशनी की जो हथियार है उनको आप अपने जीवन में लीजिए. Put on armor of light. रोशनी के जो हथियार है उसे अपने जीवन में लीजिए. ಅದೇ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ಮತ್ತೆ ತಿರುಗಿಕೊಳ್ಳೋಣ. दोबारा से हम उसी वचन को ರೋಮಪುರದವರಿಗೆ देखेंगे. 13ನೇ ಅಧ್ಯಾಯ 12ನೇ ವಚನ. Romans chapter 13 verse 12. रात बहुत बीत गई और दिन निकलने पर है, इसलिए हम अंधकार के कामों को त्याग कर ज्योति के हथियार बांध लें. ಈ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ 3 ಸಂಗತಿಗಳನ್ನು ನಾವು ಹುಡುಕಿ ತೆಗೆದಿದ್ದೇವೆ. इस दोनों वचनों को में पढ़ते हुए 3 तरह की चीजों को हम देख सकते हैं. ಒಂದು, ನಾವು ಹೇಗಿರಬೇಕೆಂಬುದಾಗಿ, ದೇವರು ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಇರಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ವಾಕ್ಯ ನಮಗೆ ತಿಳಿಸುತ್ತದೆ. हमें एक विश्वास के साथ अपने जीवन जीने के बारे में हमें पहली बात पता चलती है. ಎರಡನೇದಾಗಿ ಕತ್ತಲೆಯ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ತ್ಯಜಿಸಿ ಬಿಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ನಮಗೆ ತಿಳಿಸುತ್ತದೆ. हमें अपने जीवन में जहां जहां कहीं अंधेरे का कोई भी कार्य हो रहा है उसको निकालने की जरूरत है. ಮೂರನೇದಾಗಿ ನಾವು ಬೆಳಕಿಗೆ ಅನುಗುಣವಾದಂತ ಆಯುಧಗಳನ್ನು ಧರಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು और ಎಂಬುದಾಗಿ. तीसरी बात कि हमें ज्योति के हथियारों को बांधने की जरूरत है. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಈ ವಾಕ್ಯದ ಬಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೇವೆ. इसके हम बी भाग में हम देखते हैं ಬೆಳಕಿಗೆ ಅನುಗುಣವಾದಂತ ಆಯುಧಗಳನ್ನು ಧರಿಸಿಕೊಳ್ಳೋಣ ಎಂಬುದಾಗಿ. ज्योति के हथियारों को बांध ले. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಇವತ್ತು ನಮಗೆ ಬೇಕಾದಂತದ್ದು ಬೆಳಕಿಗೆ ಅನುಗುಣವಾದಂತ ಆಯುಧಗಳು. इस समय में इस परिस्थिति में हमें किस चीजों की जरूरत है, वो है ज्योति के हथियारों को बांधना. ಪ್ರಿಯ ದೇವಜನರೇ, मेरे प्रिय भाई बहनों, ಯೌವನ ವಯಸ್ಸು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಸಿದ್ಧವಾಗುವಂತ ವಯಸ್ಸಾಗಿರುತ್ತದೆ. जब हम जवान होते हैं तो वही समय होता है जब हम एक अच्छा युद्ध लड़ सकते हैं. ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಆರ್ಮಿ ಯಾರನ್ನು ವಯಸ್ಸಾದ 50-60 ವಯಸ್ಸಿನವರನ್ನು ಆರ್ಮಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರಾ? ಇಲ್ಲ. हम देखते हैं कि हमारे भारत जो सेना है वो कभी भी किसी बुजुर्ग को या बहुत उम्र हो चुकी हो उसको अपनी सेना में नहीं लेते. हमेशा वो जवानों को ही अपनी सेना में लेना पसंद करते हैं. ಆರ್ಮಿಗೆ ಯಾರನ್ನಾರು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದಾದರೆ ಅವರು 18ರಿಂದ ಸಾಧಾರಣ ಒಂದು 30 ವಯಸ್ಸಿನೊಳಗಿರುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಆರ್ಮಿ ಅವರನ್ನು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡುತ್ತದೆ. जो आर्मी वाले हैं उनकी एक निश्चित आयु है, 18 के ऊपर 30 के बीच की आयु होनी चाहिए. उससे कम हो या ज्यादा हो वो नहीं लेते हैं. ಆದರೆ ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ನಾವು ನೋಡುವಾಗ, अगर हम आत्मिक रीति से देखें तो ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ನಾವು ಒಂದು ಯುದ್ಧದಲ್ಲಿದ್ದೇವೆ ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರ ವಾಕ್ಯ ನಮಗೆ ತಿಳಿಯಪಡಿಸುತ್ತದೆ. परमेश्वर का वचन हमें सिखाता है कि हम आत्मिक युद्ध में हैं. ಈ ಆತ್ಮಿಕ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ದೇವರು ವಯಸ್ಸನ್ನು ನೋಡುವುದಿಲ್ಲ. हमारे परमेश्वर आत्मिक युद्ध में हमारी उम्र और हमारी जो हम कैसे हैं वो नहीं देखते हैं. 90-100 ವರ್ಷವಾದವರನ್ನು ಸಹ ಆತನು ಹಾಲೆಲೂಯಾ ಕಡೆಗಣಿಸುವುದಿಲ್ಲ. 100 साल से ऊपर भी उम्र हो जाए तो परमेश्वर उस आत्मिक युद्ध के लिए तैयार होना चाहिए. ಅದೇ ಸಣ್ಣ ಮಗುವನ್ನು ಸಹ ದೇವರು ಕಡೆಗಣಿಸುವುದಿಲ್ಲ. छोटा बच्चा हो तो उसे भी परमेश्वर नहीं छोड़ता है. ಎಲ್ಲಾ ಜನರನ್ನು ಎಲ್ಲ ವಯಸ್ಸಿನವರನ್ನು ದೇವರು ಹಾಲೆಲೂಯಾ ಯುದ್ಧಕ್ಕಾಗಿ ಉಪಯೋಗಿಸಲು ಆತನು ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೆಸಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. कोई भी उम्र हो, छोटा हो, बड़ा हो, बुजुर्ग हो, जवान हो, परमेश्वर अपने आत्मिक जो युद्ध है उसके लिए उनको तैयार करता है. ಲೋಕಕ್ಕೆ ಒಬ್ಬ ಸೈನಿಕನನ್ನು ಅವರು ಆರಿಸಿಕೊಳ್ಳುವಾಗ ಅವನು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ಎಲ್ಲ ಆ ಯುದ್ಧ ಗನ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅವನು ಹಾಕುವಂತ ಬಟ್ಟೆಗಳು, ಶೂ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲವನ್ನು ಆತನು ಧರಿಸಿಕೊಳ್ಳಲು, ಆತನು ಹೊತ್ತುಕೊಳ್ಳಲು ಅವನು ಯೋಗ್ಯನಾಗಿದ್ದರೆ ಮಾತ್ರ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ, ಭಾರತ ದೇಶವಾಗಿರುವುದು ಪ್ರಪಂಚದ ಎಲ್ಲ ದೇಶದ ಆರ್ಮಿಯಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡುತ್ತಾರೆ. हम आर्मी में देखते हैं कि किस तरह से वो एक सैनिक को तैयार करते हैं कि वो इस लायक होना चाहिए कि युद्ध के लिए जिन जिन चीज़ों की ज़रूरत है, जिन सामान की ज़रूरत है, या वो चप्पल, शू हो, गन हो, कोई भी हो, उस चीज़ को वो उठाकर चलने के योग्य होना चाहिए. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಬೈಬಲ್ ಓದುತ್ತೇವೆ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಆತ್ಮಿಕ ಯುದ್ಧದಲ್ಲಿದ್ದೇವೆ. इसी रीति से हम बाइबल में देखते हैं कि हम सब लोग एक आत्मिक युद्ध में हैं. ಎಫೆಸದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ, एफेसियन में हम देखते हैं 6ನೇ ಅಧ್ಯಾಯ
उसका 6वां अध्याय, ಅದರ 10ನೇ ವಚನದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. उसका 10वां अध्याय। ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕಡೆ ಮಾತೇನೆಂದರೆ, ನೀವು ಕರ್ತನನ್ನು ಆತನ ಅತ್ಯಧಿಕವಾದ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿಕೊಂಡವರಾಗಿ ಬಲಗೊಳ್ಳಿರಿ. ऐसे लिखा है 10th वर्ष, इसलिए प्रभु में और उसकी शक्ति में प्रभाव में बदलते और बलवंत बनो। ಕರ್ತನ ಅತ್ಯಧಿಕ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿಕೊಂಡು ಬಲಗೊಳ್ಳಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ. प्रभु में और उसकी शक्ति में प्रभाव में बलवंत बनो। ಇವತ್ತು ನಾವು ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲದೆಯೂ ನಾವು ಜೀವಿಸಬಹುದು. आज अगर हमारे शरीर में शक्ति नहीं है फिर भी हम जीवित रह सकते हैं। ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ಈ ಶಾರೀರಿಕ ಜೀವಿತ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಾಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ ಇವತ್ತಿನ ಆಸ್ಪತ್ರೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮೆಡಿಸಿನ್ಗಳು ನಮ್ಮನ್ನು ಬದುಕಿಸುತ್ತಾ ಇರ್ತದೆ. हम देख सकते हैं कि इस वक्त अगर हमारे शरीर में शक्ति नहीं है तो भी अगर हॉस्पिटल में हम जाएं तो हमें वो किसी न किसी मेडिसिन के द्वारा, किसी भी ऐसे इंजेक्शन के द्वारा हमें जीने के लिए और दिन बढ़ा सकते ನಿಮ್ಮ हैं। ಉಸಿರು ನಿಂತು ಹೋದ್ರೂ ಸಹ, हमारी सांसें रुक भी जाए तो ನಮಗೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪಂಪ್ ಮಾಡಿ ಆದರೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬದುಕಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ತೋರಿಸಿಕೊಡುವಂತ टेक्नोलॉजी ಇವತ್ತೇ ಇದೆ. अगर हमारी सांसें भी बंद हो जाएं तो इस समय में ऐसी टेक्नोलॉजी है कि हमें ऑक्सीजन देकर और पंप करके हमारे को हम लोग जिंदा है करके दिखाते हैं. ಆದರೆ ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ನಾವು ಜೀವಿಸುವಂತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಈ ಆತ್ಮಿಕವಾದ ಜೀವನ ಅಥವಾ ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ಜೀವಂತವಾಗಿರುವುದು ಬಹಳ ಪ್ರಾಮುಖ್ಯವಾದ ಸಂಗತಿ. हम आत्मिक जीवन में जब जीते हैं तो उस समय में हम अपने आप को, अपने आत्मिक जीवन को, क्या ये जीवित है, क्या हमारा आत्मिक जीवन अच्छा है, क्या हम आत्मिक जीवन में कैसे चल रहे हैं, ये सब चीजें हमारे हाथ में होती हैं. हालेलुया. ನಾವು ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ಜೀವಿಸುತ್ತಿರುವುದಾದರೆ ಹಾಲೆಲೂಯಾ, ದೇವರ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ, ಉಪಯೋಗಿಸಲ್ಪಡಲಿಕ್ಕೆ ಆಗುತ್ತದೆ. अगर हम आत्मिक रीति से हुष्ट पुष्ट हैं, आत्मिक रीति से हम स्ट्रांग हैं, तो इस लड़ाई को लड़ने के लिए हम लायक होते हैं. ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದವನು, ವಾಕ್ಯವನ್ನು ಓದದವನು, ದೇವರ ಆರಾಧನೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳವನು ಆತ್ಮಿಕ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಆತನು ಒಂದು ಸೈನಿಕನಾಗಿ ಹೋರಾಡಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. एक सैनिक जो है आत्मिक रीति से देखे, जो प्रार्थना नहीं करता, वचन नहीं पढ़ता, प्रार्थना की सभा में नहीं जाता, अपने आप को प्रार्थना के साथ में नहीं लेकर चलता, तो उसके लिए आत्मिक युद्ध में लड़ना असंभव बात है. ನಾವು ಬೈಬಲ್ ಓದ್ತೇವೆ, ಆ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ಭರಿತರಾಗಿದ್ದು ಕೀರ್ತನೆಗಳಿಂದಲೂ ಆತ್ಮ ಸಂಬಂಧವಾದ ಪದಗಳಿಂದಲೂ ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ಬರು ಮಾತನಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಇರಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಮಗೆ परमेश्वर के ತಿಳಿಯಪಡಿಸುತ್ತದೆ. वचन में हम पढ़ते हैं आत्मिक रीति से जो होता है, उसके आत्मिक रीति का कैसे पता चलता है कि वो परमेश्वर के बीच में चलने वाला और परमेश्वर के संग चलने वाला, परमेश्वर के लोगों के साथ चलने वाला, परमेश्वर की सभा के साथ चलने वाला एक मनुष्य होता है. ಯಾವಾಗಲೂ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಕರ್ತನಾದ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಕ್ರಿಸ್ತನಿಗೆ ಭಯಪಡುವವರಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ಒಬ್ಬೊಬ್ಬರೊಂದಿಗೆ ನಾವು ವಿನಯವುಳ್ಳವರಾಗಿರಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ಓದುತ್ತೇವೆ. जब हम देखते हैं कि जब हम एक आत्मिक अगर हम युद्ध में हैं तो उसका मतलब मेन हम क्या देख सकते हैं विषय को, कि वो जो भाई होगा या बहन होगा वो अपने कलीसिया के भाई बहनों के साथ, उनकी संगति के साथ, उनकी प्रार्थनाओं के साथ हमेशा साथ चलता रहेगा. ನಾವು ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕರ್ತನನ್ನು, ನಮ್ಮ ದೇವರನ್ನು, ತಂದೆಯನ್ನು ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು, ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕು. हर एक परिस्थिति में, हर एक कठिन हो या सुख हो, हमें अपने परमेश्वर यीशु मसीह का धन्यवाद करना और उसको स्तुति देना है. ನಾವು ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ಸತ್ತಂತ ಅವಸ್ಥೆಯಲ್ಲಿದ್ದರೆ ನಾವು ಇದನ್ನು ಯಾವತ್ತೂ ನಾವು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. अगर हमारा आत्मिक जीवन जो है वह मरा हुआ है तो हमारे जीवन में ना प्रार्थना होगी, ना सभा के साथ जाना होगा, ना विश्वासी भाई बहनों के साथ संगति होगी. इन सब चीजों से हम बहुत दूर जा चुके होंगे. ನಾವು ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ಸತ್ತರೂ ಸಹ ನಾವು ಸಭೆಗೆ ಬಂದು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ತಟ್ಟಿ ಆರಾಧನೆ ಮಾಡಿ ಮನೆಗೆ ಹೋಗಬಹುದು. हम आत्मिक रीति से मर भी चुके हैं तो भी हम यहाँ चर्च में आएंगे, यहाँ आराधना करेंगे, गाना गाएंगे, ताली बजाएंगे, लेकिन जो हमारा आत्मिक जीवन है वो मरा ही रहेगा और ऐसे ही हम वापस अपने घरों की तरफ चले जाएंगे. ನಾವು ಬಂದು ಹೋಗಬಹುದು. ಆದರೆ ಪ್ರಿಯ ದೇವಜನರೇ, ನಾನು ಮೊದಲೇ ಹೇಳಿದೆ, ದೇವರು ನಮ್ಮ ಹೃದಯವನ್ನು ನೋಡುವಂತ ದೇವರಾಗಿದ್ದಾನೆ. हम ऐसे मरे हुए आत्मिक जीवन से आ सकते हैं, जा सकते हैं, लेकिन मैंने आपको पहले ही बताया कि हमारा परमेश्वर हमारे हृदय को देखने वाला परमेश्वर है. ಪ್ರಿಯ ದೇವಜನರೇ, ನಾವು ಆತ್ಮಿಕ ಯುದ್ಧದಲ್ಲಿದ್ದೇವೆ. हम आत्मिक युद्ध में हैं मेरे प्रिय भाई बहनों, मैंने आपसे पहले ही बताया था. ನಾವು ಕೇಳುವಂತ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಬಹಳ ಜಾಗೃತಿ ಉಳ್ಳವರಾಗಿರಬೇಕು. और मैं एक और बात बताना चाहती हूँ, जो हम संगीत सुनते हैं, जब हम संगीत सुनते हैं उसके बारे में भी हमें बहुत ही अलग तरीके से रहना चाहिए. ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ದೇವರ ಜನರು ವಾದ್ಯಗಳನ್ನು ಬಾರಿಸುತ್ತಾ ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸುತ್ತಾ ಇದ್ದರು. एक समय था जब परमेश्वर के लोग साज बजाकर परमेश्वर की आराधना करते थे. ದೇವರ ಪ್ರಸನ್ನತೆಯನ್ನು ಬರಮಾಡುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ವಾದ್ಯಗಳನ್ನು ಅವರು ಬಾರಿಸುತ್ತಾ ಇದ್ದರು.
परमेश्वर की उपस्थिति को उनके बीच में लाने के लिए वो परमेश्वर के लिए और परमेश्वर की सहभागिता के लिए म्यूजिक बजाते थे, साज बजाते थे। ದಾವಿದನ ಬಗ್ಗೆ ನೋಡುತ್ತೇವೆ. ದಾವಿದನು ಕಿನ್ನರಿಗಳನ್ನು ಬಾರಿಸುತ್ತಾ ದಮ್ಮಡಿಗಳನ್ನು ಬಡಿಯುತ್ತಾ ಆತನು ದೇವರನ್ನು ಹಾಲೆಲೂಯಾ ಹುಚ್ಚನಂತೆ ಆರಾಧಿಸುವುದರ ಬಗ್ಗೆ ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ಓದುತ್ತೇವೆ. हम देखते हैं कि परमेश्वर का दाऊद जो है परमेश्वर की जो आराधना के लिए माना जाता है, वो खंजरी बजाते हुआ और वो परमेश्वर की आराधना करता था। वो भूल जाता था कि वो किस जगह में है जब वो परमेश्वर की आराधना में मगन हो जाता था। ಇದೊಂದು ದೇವರ ಒಂದು ಆಯುಧವಾಗಿತ್ತು. ये एक युद्ध था। ಆಯುಧ ये उसके लिए एक ये ವೆಪನ್ हो गया था। ಅಥವಾ ಒಂದು ಉಪಕರಣವಾಗಿ ಅದು ದೇವರು ಅದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಇದ್ದ ತನ್ನ ಜನರೆಲ್ಲ ಒಟ್ಟಾಗಿ ಸೇರಿ ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ. उस समय में दाऊद जो क्या है इस इंस्ट्रूमेंट को बजा के परमेश्वर की महिमा करता था ताकि परमेश्वर की महिमा उनके बीच में उतर आए। ಆದರೆ ಆ ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸುವಂತ ಇನ್ಸ್ಟ್ರೂಮೆಂಟ್ಸ್ ಗಳು ಇವತ್ತು ಏನಾಗಿದೆ, ಸೈತಾನನ ಆಯುಧವಾಗಿ ಮಾರ್ಪಟ್ಟಿದೆ. उस समय का साज बजाना और आज के समय के साज बजाने में विभिन्नता क्या है कि अब के समय में लोग जस्ट एक दिखावे के लिए साज बजाकर परमेश्वर की महिमा कर रहे हैं। ಇವತ್ತು ಸೈತಾನನು ಮ್ಯೂಸಿಕ್ ಅನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಂಡು ಎಷ್ಟೋ ಯವನಸ್ಥರನ್ನು, ಎಷ್ಟೋ ಮಕ್ಕಳನ್ನು, ಎಷ್ಟೋ ದೊಡ್ಡವರನ್ನು ಆತನು ತನ್ನ ಹಲಲುಯ ಕಂಟ್ರೋಲ್ ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. आज के समय में अगर देखें तो जो शैतान है यो एक साज के द्वारा, इस म्यूजिक के द्वारा लोगों को अपने आप में कंट्रोल करने के लिए बहुत ही तेजी से इस कार्य को कर रहा है। ಇವತ್ತಿನ ಲೋಕದ ಅಧಿಪತಿಯಾಗಿರುವಂತ ಸೈತಾನನು ಮ್ಯೂಸಿಕ್ ಗಳ ಮುಖಾಂತರ ಜನರನ್ನು ಹಾಳು ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. हम देखते हैं कि शैतान जो है इस वक्त में जवानों के बीच में, जबकि एक म्यूजिक की बहुत दहर रहती है, उनको इस चीज के द्वारा पाप में खींचे लेके जा रहा है। ಇವತ್ತು ಹಾಲಿವುಡ್ ಅನ್ನು ನೋಡಿ, ಬಾಲಿವುಡ್ ಅನ್ನು ನೋಡಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಗಳು, ಫಿಲ್ಮ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ವರ್ಲ್ಡ್ ವೈಡ್ ಇದೆ. ಎಲ್ಲವೂ ರಾಕ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಆಗಿರಬಹುದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಗಳು ಅಂದ ಕಂಡು ಹಿಡಿದು ಜನರು ಯವನಸ್ಥರನ್ನು ಹಲ್ವಿಯ ಸೈತಾನನು ತನ್ನ ಕಂಟ್ರೋಲ್ ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. विशेष रीति से हम देखते हैं कि इस समय की हमारी जो न्यू जनरेशन है, जवान है, इस वक्त हम बॉलीवुड या हॉलीवुड या अलग अलग रीति के म्यूजिक हम देखते हैं। शैतान ने म्यूजिक के द्वारा हमारे जवानों को जो है एक अंधकार में खींचता लेके जा रहा है। ಒಂದು ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸುವಂತ ಉಪಕರಣವಾಗಿದ್ದಂತ ವಸ್ತುಗಳೆಲ್ಲವೂ ಇವತ್ತು ಸೈತಾನನು ತಾನು ಉಪಯೋಗಿಸುತ್ತಾ ತನ್ನ ಗೋಲನ್ನು, ತನ್ನ ಏಮನ್ನು, ತನ್ನ ಗುರಿಯನ್ನು ಜನನೆಲ್ಲ ನರಕಕ್ಕೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಆತನು ಅದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. पहले के समय में जब साज बजाए जाते थे, उन साजों को इस समय की हम वातावरण में देखें तो शैतान उन साजों के द्वारा आत्माओं को नरक में लेके जा रहा है। हालेलुया. ಪ್ರಿಯ ದೇವಜನರೇ, ಇವತ್ತು ನಾವು ಕೇಳುವಂತ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಗಳ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಜಾಗೃತರಾಗಿರಬೇಕು. मेरे प्रिय भाई बहनों, मैं आपसे बताना चाहते हैं, इस समय में हम जो भी संगीत सुनते हैं, किसी भी तरह का हम साज को सुनते हैं, तो उसके बारे में हम बहुत ही सावधानी रहनी चाहिए। ಆ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಗಳು ನಮ್ಮ ಕಿವಿಗಳಿಗೆ ಬಹಳ ಇಂಪಾಗಿ ಕೇಳಬಹುದು. जब वो साज और जब वो सॉन्ग या किसी भी तरह का कुछ भी हमारे कानों में आता है तो हमें सावधानी के साथ उस चीज को सुनना चाहिए। ಆ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಗಳು ನಮಗೆ ಸಂತೋಷವನ್ನು ತರಬಹುದು. वो उस वक्त का जो गाना है, उस वक्त का जो म्यूजिक उस पल के लिए हमें एक खुशी दे सकता है। ಆದರೆ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಸೈತಾನನು ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನನ್ನು ಕದ್ದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. और दूसरी तरफ हम देखें, जब वो सुनने को हमारे कानों में जाता है तो शैतान का काम क्या होता है, हमारे अंदर की जो पवित्र आत्मा है वो चुरा के लेके जाने का। ಇವತ್ತಿನ ಎಷ್ಟೋ ಜನರಿದ್ದಾರೆ, ದೇವ ಮಕ್ಕಳೆಂಬುದಾಗಿ ಕರೆಸಿಕೊಳ್ಳುವವರು ಎಷ್ಟೋ ಆರ್ಕೆಸ್ಟ್ರಾಗಳಲ್ಲಿ ಹಾಲೆಲೂಯಾ ಬೇರೆ ಬೇರೆ ಹಾಡುಗಳನ್ನು ಹಾಡುವುದನ್ನು ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ. हम देखते हैं इस समय में परमेश्वर के लोग अलग अलग रीति से साज बजाते हैं, बहुत चीजों को देखते हैं। वो सब चीजें मिलकर जो अगर महिमा हम परमेश्वर के लिए नहीं कर पाते, उन साजों को शैतान किस तरह से इस्तेमाल कर रहा है लोगों को, जवानों को। ಒಂದು ವೇಳೆ ನಾವು ಅಂತ ಎಲ್ಲ ಸಂಗತಿಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತಿರುವುದಾದರೆ, ऐसी अगर कोई चीज हमारे जीवन में हो तो ನಾವು ಕರ್ತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ದೇವರ ಮುಂದೆ ಹೇಳೋಣ, ದೇವರೇ ಇಂಥೆಲ್ಲ ಬಂಧನಗಳಿಂದ ನನ್ನ ಬಿಡಿಸು. अगर ऐसा कोई बंधन आपके जीवन में है तो परमेश्वर से प्रार्थना करें कि मेरे इस बंधन को मेरे जीवन से दूर कर। ಯಾಕೋಬ 5:13 ಓದುತ್ತೇವೆ. ಯಾಕೋಬನು, ಜೇಮ್ಸ್ ಚಾಪ್ಟರ್ 5 ವರ್ಸಸ್ 13. ಜೇಮ್ಸ್ ಚಾಪ್ಟರ್ 5. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಬಾಧೆ ಪಡುವವನಿದ್ದಾನೋ ಅವನು ದೇವರನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಲಿ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಸಂತೋಷ ಪಡುವವನಾಗಿದ್ದಾನೋ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾನೆ, ಅವನು ಕೀರ್ತನೆಯನ್ನು ಹಾಡಲಿ ಎಂಬುದಾಗಿ. ನಿಮಗೆ ಒಂದು ವೇಳೆ ಬಾಧೆ ಇರುವುದಾದರೆ 5:13. ಓಕೆ, ಕಂಟಿನ್ಯೂ.
ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಬಾಧೆ ಪಡುವವನಿದ್ದಾನೋ यदि तुम में कोई दुखी है ಅವನು ದೇವರನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಲಿ. तो वे प्रार्थना करे. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಸಂತೋಷ ಪಡುವವನಿದ್ದಾನೋ यदि आनंदित है ಅವನು ಕೀರ್ತನೆ ಹಾಡಲಿ. तो वह स्तुति के भजन गाए. ಇಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಡಲಿಲ್ಲ ನಿಮಗೆ ಬಾಧೆ ಇದ್ದರೆ ಫಿಲ್ಮ್ ಸಾಂಗ್ ಅನ್ನು ಕೇಳಿ ಎಂಬುದಾಗಿ. यहाँ पर परमेश्वर के वचन में ऐसा नहीं लिखा कि तुम दुखी हो जाओ जाके फिल्म सॉन्ग सुनो. ನಿನಗೆ ದುಃಖದಲ್ಲಿ ಇದ್ದರೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಡೆ ಹೋಗಿ ಗುಪ್ತವಾಗಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಏನಾದರೂ ಕೇಳು ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರು ಹೇಳಲಿಲ್ಲ. ऐसा नहीं लिखा कि तुम अगर दुखी हो तो जाके किसी कॉर्नर में बैठ के जो अनचाही चीजें उनको देखो या अनचाही चीजों को सुनो. ನೀನು ತುಂಬಾ ಸಂತೋಷದಲ್ಲಿ ಇದ್ರೂ ಸಹ ನೀನು ಬೇರೆ ಸಾಂಗ್ಗಳನ್ನು ಕೇಳು ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಅವನು ಕೀರ್ತನೆಯನ್ನು ಹಾಡಲಿ ಎಂಬುದಾಗಿ. ये भी नहीं लिखा कि तुम बहुत खुश हो तो भी तुम अपनी मर्जी से जो तुम्हें अच्छा लगता है तुम करो, लेकिन परमेश्वर के वचन में लिखा है कि स्तुति के भजन गाओ. ಇವತ್ತು ಒಳ್ಳೊಳ್ಳೆಯ ಗಾಯಕರು ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. हम देखते हैं कि संसार में बहुत सुंदर और बहुत प्रसिद्ध गायकार हैं. ಇದು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಈ ಹಾಡುಗಳನ್ನು ಕೇಳೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಮ ಬಾಧೆಗಳು ಕಡಿಮೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ये जो गाने हैं सुनने से आपके कोई दुख दूर नहीं होने वाला. ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣೀರು ಒರೆಸಲ್ಪಡುವುದಿಲ್ಲ. आपकी आंखों के आंसू कोई भी पोंछने वाला नहीं है. ನಿಮ್ಮ ಸಂತೋಷವೇ ಹೆಚ್ಚಾಗುವುದಿಲ್ಲ. आपकी खुशी ज्यादा नहीं हो जाएगी. ದೇವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ ನೀನು ಇಂಥ ಬಾಧೆ ಅಥವಾ ಸಂತೋಷದಲ್ಲಿದ್ದರೂ ಸಹ ನೀನು ಕೀರ್ತನೆಯನ್ನು ಹಾಡು ಎಂಬುದಾಗಿ. हालेलुया. का वचन कहता है कि तुम दुखी भी हो तो ಸ್ತುತಿ के भजन गाओ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಇವತ್ತು ವಿಶ್ವಾಸಿಗಳು ನಾವೆಲ್ಲರೂ ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಡೆಯಬೇಕು. ಓ ಹಾಲೆಲೂಯಾ. ದೇವರು ಕೊಟ್ಟಂತ ಈ ಇನ್ಸ್ಟ್ರೂಮೆಂಟ್ಸ್ಗಳು, ದೇವರು ಕೊಟ್ಟಂತ ಸುಂದರವಾದ ವಾದ್ಯ ಮ್ಯೂಸಿಕ್, ಈ ಮ್ಯೂಸಿಕ್ ವರ್ಲ್ಡ್ ಯಾವುದು ನಮ್ಮನ್ನು ಹಾಲೆಲೂಯಾ ದೇವರ ಬಳಿಗೆ ನಡೆಸುವುದಿಲ್ಲ. ನಾವು ಕರ್ತನಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ಏನು ಹಾಡುತ್ತೇವೋ, ದೇವರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಏನನ್ನು ಹಾಡುತ್ತೇವೋ ಅದು ಹಾಲೆಲೂಯಾ ನಾವು ಮಾಡಬೇಕು, ಅದನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡಿರಬೇಕೆಂಬುದಾಗಿ. हम देखते हैं कि जो संसार में सच में म्यूजिक बहुत सुंदर है, अच्छे लोग गाते हैं, लेकिन उन गानों को और उस साज बजाने और सुनने में से हमें कोई भी फायदा नहीं होने वाला. जब हम परमेश्वर के गाना गाते हैं, परमेश्वर की स्तुति करते हैं, उससे हमारे परमेश्वर को महिमा मिलती है. ಎರಡನೇದಾಗಿ ಸಭೆಗಳು. दूसरी बात विश्वासी कलीसिया. ದೇವರ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಲೋಕಕ್ಕೆ ತೋರಿಸಬೇಕಾದ ಸ್ಥಳಗಳು ಇವತ್ತು ರಾಜಕೀಯ ತುಂಬಿ ಹೋಗಿದೆ. हम देखते हैं कि जो कलीसिया है उसके द्वारा ही परमेश्वर की जो एक शक्ति है वो देखने जा सकती है. ओके, जो हमारी कलीसिया है वो एक ऐसी कलीसिया बन चुकी है जिसमें एक राजनीतिक रीति से दूसरों को जीवन में कैसे कार्य करना है वो अलग अलग रीति से हमें पता चलता है. ದೇವರ ಶಕ್ತಿಯ ಸ್ಥಳವಾಗಿರಬೇಕಾದಂತ ಸಭೆಗಳು ಇವತ್ತು ರಾಜಕೀಯ ಸಂಗತಿಗಳಿಂದ ತುಂಬಿ ಹೋಗಿದೆ. परमेश्वर की जो सभा है, जो कलीसिया है, जो पवित्र होनी चाहिए, लेकिन उसके ना होते हुए इस समय की अगर हम कलीसिया को देखें तो उसमें एक संसार की जो राजनीतिक रीति से चलते हैं वो चीजें भर चुकी हैं. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಪ್ರಿಯ ದೇವಚನರೇ, ಇವತ್ತು ಸಭೆಯು ಹಾಲೆಲೂಯಾ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲರನ್ನು ಆತನು ಎಲ್ಲ ಮಧ್ಯದಿಂದ ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ಜನರ ಮಧ್ಯದಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆದದ್ದು ಯಾಕೆ? ಇಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಸಭೆಯು ನಾವು ಸೇರಿ ದೇವರ ಶಕ್ತಿಯ ಅನ್ನು ತೋರಿಸಬೇಕು, ದೇವರ ಶಕ್ತಿ ಇಡೀ ಲೋಕಕ್ಕೆ ತೋರಿಸಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ದೇವರು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. मेरे प्रिय भाई बहनों, दुनिया में बहुत सारे लोग हैं, बहुत ही दुनिया बड़ी है, लेकिन उसमें से भी हम लोगों को परमेश्वर ने चुना है, रखा है इस कलीसिया में. क्या कारण है कि हमें अपने परमेश्वर की शक्ति जो सामर्थ्य है वो हमारे जीवन के द्वारा लोगों को दिखाई देनी चाहिए. ಇವತ್ತು ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ನಂಬದಂತ ಜನರಿದ್ದಾರೆ. आज के समय में हम देखते हैं कि कलीसिया में भी पवित्र आत्मा पर ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡದಂತ ಜನರಿದ್ದಾರೆ. प्रार्थना करने वाले, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡದಂತ ಜನರು, प्रार्थना ना करने वाले लोग हैं. ಹೀಗೆ ಇರೋದರಿಂದ ಹೀಗಿದ್ದರೆ ಸಭೆಯು ಹೇಗೆ ಲೋಕಕ್ಕೆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ತೋರಿಸಲಿಕ್ಕಾಗುತ್ತದೆ? प्रार्थना करने वाले लोग नहीं है, पवित्र आत्मा पर विश्वास रखने वाले कलीसिया नहीं है, विश्वासी नहीं है, तो हम किस तरह से बाहर के लोगों को परमेश्वर की सामर्थ्य और शक्ति को दिखा सकते हैं? ಸಭೆಗೆ ಬರುವಂತವರು ನಂಬಿಗಸ್ತರಾಗಿ ಇರುವಂತದ್ದು. परमेश्वर के लोग, परमेश्वर के विश्वासी कलीसिया जब एक साथ होते हैं तो एक विश्वास के साथ उनको चलने की जरूरत है. ಮಾದರಿಯ ಜೀವಿತವಿಲ್ಲದೆ ಇರುವಂತದ್ದು. एक अपने जीवन को एक दूसरों के लिए एग्जाम्पल के समान जीने की जरूरत है. ನಾವು ಹೇಗೆ ಈ ಲೋಕಕ್ಕೆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನಾವು ತೋರಿಸಲಿಕ್ಕಾಗುತ್ತದೆ?
कैसे हम लोग बाहर की दुनिया को हमारे जीवन में जो एक परमेश्वर की शक्ति कार्य करती है वो शक्ति कैसे दिखा सकते हैं। ಅದಕ್ಕೆ ಪೌಲನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, इसी तरह पौलुस कहता है, ನಾವು ಬೆಳಕಿಗೆ ಅನುಗುಣವಾದ ಆಯುಧಗಳನ್ನು ಧರಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ। पौलुस कहता है कि हमें ज्योति के हथियारों को बांध लेना है। ಹಾಲೆಲೂಯಾ। ನಾವು ಹೋರಾಡುತ್ತಿರುವುದು ಮನುಷ್ಯ ಮಾತ್ರ ಸಂಗಡವರಲ್ಲ, क्योंकि हमारा युद्ध जो है वो किसी मनुष्य के साथ नहीं है, ರಾಜತ್ವಗಳ ಮೇಲೆಯೂ किसी नेता के ऊपर, ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲೆಯೂ, किसी अधिकार के ऊपर नहीं, अधिकारियों के ऊपर है। ಈ ಅಂಧಕಾರದ ಲೋಕಾಧಿಪತಿಗಳ ಮೇಲೆಯೂ ಆಕಾಶ ಮಂಡಲದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ದುರಾತ್ಮ ಸೇನೆಗಳ ಮೇಲೆಯೂ ನಾವು ಹೋರಾಡುವವರಾಗಿದ್ದೇವೆ। जो शैतान की शक्तियां हैं जो इस संसार में और ये आकाश के मंडल में अपना कार्य करती हैं, ऐसी दुष्ट आत्माओं के साथ लड़ने का हमारा ये जो युद्ध है वो है, ना कि एक आम जिंदगी से। ಆದ್ದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಓ ಕಠಿಣ ಯುದ್ಧವು ನಡೆಯುವ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಆ ವೈರಿಯನ್ನು ಎದುರಿಸುವುದಕ್ಕೂ ಮಾಡಬೇಕಾದದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿರಿ, ಜಯಶಾಲಿಗಳಾಗಿ ನಿಲ್ಲುವುದಕ್ಕೂ ಶಕ್ತರಾಗುವಂತೆ ದೇವರು ದಯಪಾಲಿಸಿರುವ ಸರ್ವಾಯುಧಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹಾಲೆಲೂಯಾ ಧರಿಸಿಕೊಳ್ಳಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ। ऐसे लिखा गया है कि लड़ाई को लड़ने के लिए, जो शैतान की लड़ाई है, जो इससे हमें लड़ने की जरूरत है, उसके लिए हमें ये संसार की नहीं एक आत्मिक युद्ध की जरूरत है, और उस युद्ध के हथियारों को पहनकर ही हम इस युद्ध को लड़ सकते हैं। ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಭೆಯಾಗಿ ನೆನಪಿಟ್ಟುಕೊಳ್ಳಬೇಕು, ನಾವೊಂದು ಆತ್ಮಿಕ ಯುದ್ಧದಲ್ಲಿದ್ದೇವೆ। हम यहाँ पर बैठे हर एक भाई बहन, हर एक विश्वासी इस बात को हमेशा याद रखे कि हम एक आत्मिक युद्ध में हैं। ಜ್ಞಾನೋಕ್ತಿ 25-28 ಓದ್ತೇವೆ, Proverbs chapter 25 verses 28. ಆತ್ಮವನ್ನು ಸ್ವಾಧೀನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದವನು ಗೋಡೆ ಬಿದ್ದ ಹಾಳೂರಿಗೆ ಸಮಾನ ಎಂಬುದಾಗಿ। परमेश्वर के वचन में इस तरह लिखा है 25-28। जिसकी आत्मा वश में नहीं वे ऐसे नगर के समान है जिसकी शार्पना घेराव करके तोड़ दी गई है। ಹಾಲೆಲೂಯಾ। ಆತ್ಮವನ್ನು ಸ್ವಾಧೀನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದವನು ಗೋಡೆ ಬಿದ್ದ ಹಾಳೂರಿಗೆ ಸಮಾನ। जिसकी आत्मा वश में नहीं वे ऐसे नगर के समान है जिसकी शार्पना घेराव करके तोड़ दी गई है। ಹಾಲೆಲೂಯಾ। ನಾವು ಆಯುಧಗಳನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಧರಿಸಿಕೊಳ್ಳದೆ ಹೋದರೆ, अगर हम अपने हथियारों को सही तरीके से नहीं डालेंगे, ಸೈತಾನನು ಬಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಹಾಲೆಲೂಯಾ ಶಕ್ತಿಯನ್ನು ತೆಗೆದು ಬಿಡುತ್ತಾನೆ। शैतान हमारे जीवन में आकर जो भी हमारी आत्मिक शक्ति है उसको लेकर जा सकता ಈ है। ಆತ್ಮವನ್ನು ಸ್ವಾಧೀನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಯಾರಿಗೆ ಆಗುವುದಿಲ್ಲವೋ, या जिस इंसान को अपनी आत्मा को वश में नहीं कर सकता है, ಗೋಡೆ ಬಿದ್ದ ಹಾಳೂರಿಗೆ ಸಮಾನ। वो नगर की ऐसे समान है जिसकी शार्पना घेराव के तोड़ दी गई हो। ಪ್ರಿಯ ದೇವಜನರೇ, मेरे प्रिय भाई बहनों, ನಮ್ಮ ಆತ್ಮವನ್ನು ನಾವು ಸ್ವಾಧೀನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಳ್ಳಬೇಕು। हमारी जो आत्मा है उसको हमें अपने वश में रखने की जरूरत है। ಈ ಆತ್ಮ, ನಮ್ಮ ಥಾಟ್ಸ್ಗಳು ಈ ಆತ್ಮ ಮೇಲೆ ಎಫೆಕ್ಟ್ ಅನ್ನು ಬೀರುವಂತದ್ದಾಗಿದೆ। हमारी जो सोच है, विचार है, वो हमारी आत्मा के ऊपर गिरने ना पाए। ನಮ್ಮ ಕ್ರಿಯೆಗಳು ನಮ್ಮ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಎಫೆಕ್ಟ್ ಅನ್ನು ಮಾಡುತ್ತದೆ। हमारे कार्य को, हमारी क्रियाओं को भी ये आत्मा हमारे ऊपर हमें वश पर रखना ನಾವು है। ಕೇಳುವಂತ ಸಂಗತಿಗಳು ನಮ್ಮ ಆತ್ಮವನ್ನು ಅದಕ್ಕೆ ಎಫೆಕ್ಟ್ ಮಾಡುತ್ತದೆ। हम जो सुनते हैं, जो करते हैं, वो भी हमारी आत्मा को, ನಾವು ದೇವರಿಗೆ ಚಿತ್ತವಿಲ್ಲದಂತ ಸ್ಥಳಗಳಿಗೆ ಹೋಗುವಂತದ್ದು ಸಹ ಅದು ನಮ್ಮ ಆತ್ಮಗಳನ್ನು ಎಫೆಕ್ಟ್ ಮಾಡುತ್ತದೆ। परमेश्वर की जहाँ पर इच्छा नहीं होती, ऐसी जगह पर, ऐसे स्थानों में जब हम चाहते हैं, वो भी हमारी आत्मा के लिए भार है। ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಆತ್ಮವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಇಲ್ಲದೆ ಹೋಗಿದ್ದರೆ, अगर आप अपनी आत्मा को अपने वश में नहीं कर सकते तो ನಿನ್ನ ಜೀವನ ಗೋಡೆ ಬಿದ್ದ ಹಾಳೂರಿಗೆ ಸಮಾನ। तो आपका जो जीवन है नगर के समान है जिसकी हालेलुया। शार्पना घेराव पर तोड़ दी गई ಪ್ರಿಯ है। ದೇವಜನರೇ, मेरे प्रिय भाई बहनों, ಗೋಡೆ ಬಿದ್ದ ಹಾಳೂರು ಹೇಗಿರುತ್ತದೆ? जो एक शार्पना है वो कैसे गिरती है? ಹಾಲೆಲೂಯಾ। ನಾವು ಇವತ್ತು ಹಳೆಯ ಕಾಲಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುತ್ತಿದ್ದೇವೆ, ಟೆರಿಟರಿಗಳು, ಅವರಿಗೆ ಒಬ್ಬ ಸಂಸ್ಥಾನದ ಸುತ್ತಲೂ ಅಥವಾ ಅವನ ರಾಜ್ಯದ ಸುತ್ತಲೂ ಅವನು ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದ, ಪೌಳಿ ಗೋಡೆಯನ್ನು ಕಟ್ಟುತ್ತಾ ಇದ್ದರು। हम देखते हैं कि पहले के समय में राजा लोग जो थे अपने राज्य के जो प्रोटेक्शन के लिए एक बड़ी दीवारें बनाते थे, पूरे एक सर्कल के समान। ಯುದ್ಧಗಳು ಆಗುವಾಗ, जब लड़ाई होती थी, ಯುದ್ಧದ ಸಮಯದಲ್ಲಿ लड़ाई के समय में ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ, ಆ ವೈರಿಗಳು ಬಂದು ಫಸ್ಟ್ ಕೆಡವುತ್ತಿದ್ದದೇನು? ಕೋಟೆಗಳನ್ನು, ಪೌಳಿ ಗೋಡೆಗಳನ್ನು ಕೆಡವುತ್ತಾ ಇದ್ದರು। और जब लड़ाई होती थी तो जब जो दूसरी लोग जब उनसे लड़ने के लिए आते तो सबसे पहला काम वो क्या करते थे कि जो दीवार बनाई गई थी उसको तोड़ते थे। ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಇಸ್ರಾಯೇಲ್ ನೆಹೆಮೀಯನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನೆಹೆಮೀಯನು ಆ ಗೋಡೆಯನ್ನು ಕಟ್ಟುತ್ತಾನೆ। हम देखते हैं कि नेहमिया ने जो उस समय में, उस कहानी को हम अच्छे से जानते हैं कि उसने दीवार को दोबारा से बनाया। ಶತ್ರುಗಳು ಬಂದು ಮೊದಲು ಮಾಡುವಂತದ್ದು ನಿಮ್ಮ ಸುತ್ತಲಿರುವಂತಹ ಗೋಡೆಯನ್ನು ಕೆಡುವಂತದ್ದು। शैतान भी और हमारे शत्रु जो होता है वो भी हमेशा
हमारी जो दीवारें हमारे तरफ प्रोटेक्ट की तरह होती है, उन चीजों को पहले तोड़ने की कोशिश करता ಆ है। ಕೋಟೆ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಎರಿಕೋ ಗೋಡೆಯನ್ನು ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಆರಾಧನೆ ಮಾಡುತ್ತಿರುವಾಗ ಕೆಡವಿದರು. हम देखते हैं कि ये जो यरीको था, जो दीवार थी वहां की, उसको कैसे तोड़ा गया था? आराधना के द्वारा। ಯೋಬನ ಜೀವಿತ ನೋಡುವಾಗ ಯೋಬನು ಸುತ್ತಲೂ ಒಂದು ದೇವರೊಂದು ಬೇಲಿಯ ಕೋಟೆಯನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದನು. जॉब के जीवन में हम देखते हैं अय्यूब के जीवन में कि उसको परमेश्वर ने एक बांध बांधी हुई थी कि शैतान उसको छू ना पाए। ಯಾವಾಗ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಎಂಬ ದೇವರ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಎಂಬ ಗೋಡೆಯು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತಗಳಿಂದ ಕೆಡಲ್ಪಡುತ್ತದೋ, जब परमेश्वर की सुरक्षा की दीवार हमारे चारों तरफ रहती है, तब ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಹಾಳೂರಿಗೆ ಸಮ ಎಂಬುದಾಗಿ ಜ್ಞಾನಿಯಾದ ಸೊಲೊಮೋನ್ ಹೇಳ್ತಾನೆ. हम देखते हैं यहाँ पर लिखा है, तो वो शार्पना घेराव करके तोड़ दी ಅದರ गई। ಅರ್ಥ ಯಾರು ಸಹ ಒಳಗೆ ಬರಬಹುದು. जब वो दीवार टूट जाती है, वो सुरक्षा की दीवार टूट जाती है, उसका मतलब क्या है कि कोई भी हमारे उस नगर के या जीवन में आ सकता है। ಇವತ್ತಿನ ಬಾರ್ಡರ್ಗಳಲ್ಲಿ ಫೆನ್ಸಿಂಗ್ ಅನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಇಂಡಿಯಾ ಬಾರ್ಡರ್ಗಳಲ್ಲಿ ಫೆನ್ಸ್ ಅನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಫೆನ್ಸ್ ಅನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ? ಆ ದೇಶದಿಂದ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಬರಬಾರದು, ಈ ದೇಶದಿಂದ ಆ ದೇಶಕ್ಕೆ ಬರಬಾರದು ಎಂಬುದಾಗಿ. हम देखते हैं हमारे भारत और पाकिस्तान के बॉर्डर में वहां पर बिजली की तारें लगाई गई हैं और अलग अलग रीति से वहां पर चीजें रखी गई हैं ताकि कोई भारतीय उधर ना जा सके और कोई पाकिस्तानी भारत में ना आ सके। ನಮಗೆ ಗೊತ್ತು, ಕಳೆದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅಕ್ಟೋಬರ್ನಲ್ಲಿ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಮತ್ತು ಗಾಜಾ ಪ್ಯಾಲೆಸ್ಟೈನ್ ನಡುವೆ ಯುದ್ಧವು ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು. हम देखते हैं पिछले दिनों में इसराइल गाजा के सब उस युद्ध के बारे में हम जानते हैं जो वहां पर शुरू हो चुका था। ಅವರು ಒಳಗೆ ಹೇಗೆ ಬಂದರು? ಅವರು ಇದ್ದಂತ ಬಾರ್ಡರ್, ಇಸ್ರಾಯೇಲ್ನವರು ಹಾಕಿದಂತ ಬಾರ್ಡರ್ನೆಲ್ಲ ಮುರಿದು ಅವರು ಒಳಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ वो लोग ಮಾಡಿದರು. कैसे इसराइल के अंदर घुस सके? क्योंकि जो उनकी सुरक्षा दी गई थी, सुरक्षा की दीवार चीजें थी, उनको तोड़कर ही वो इसराइल के अंदर घुस सके। ಕೆಲವೇ ನಿಮಿಷಗಳಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ವೈರಿಗಳು ಒಳಗೆ ಪ್ರವೇಶಿಸಿ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಅಲ್ಲಿ ಮಾರಣ ಹೋಮವನ್ನು ತಂದಾಕಿದರು. कुछ ही क्षणों में जब वो अंदर घुसे इसराइल के, तो कुछ ही समय में वहां के लोगों के जीवन जो कि एक अलग ही रीति से देखने को मिले, किस तरह से वहां के लोगों का एक मरने का जीवन को हमने देखा है। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಪ್ರಿಯ ದೇವ ಜನರೇ, ನಿಮ್ಮ ಕೋಟೆಯು ಕೆಡವಲ್ಪಟ್ಟರೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹಾಲೆಲೂಯಾ ಆಗುತ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಮಗೆ ಸೊಲೊಮೋನ್ ನಮಗೆ ಹೇಳುತ್ತಾ मेरे प्रिय ಇದ್ದಾನೆ. भाई बहनों, हम देखते हैं हमारा जो एक दीवार जो है, जो अगर वो अच्छी ना हो, अगर यहाँ वो टूट चुकी हो, तो ऐसा ही हो सकता है। ಹಾಗಾಗಿ ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ಜೀವಿಸುವಂತ ನಾವುಗಳು ಇವತ್ತು ಬಹಳ ಜಾಗೃತೆಯಿಂದ ನಾವು ಜೀವಿಸಬೇಕು. मेरे प्रिय भाई बहनों, हम जो एक आत्मिक जीवन में जी रहे हैं, हमें बहुत ही संभलता के साथ अपने आत्मिक जीवन को जीने ನಿಮ್ಮ की ಸುತ್ತಲೂ जरूरत ದೇವರು है। ಹಾಕಿದಂತ ಬೇಲಿಯು ಕೆಡವಲ್ಪಡೋದಾಗಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳಿರಿ. परमेश्वर ने जो आपको सुरक्षा की दीवार दी है, वो ना नीचे ना गिरे, इस बात को देखते हुए अपने जीवन को ದೇವರನ್ನು चलें। ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಜೀವಿಸುವುದು ಬೇಡ. परमेश्वर के जो हमारे दीवार दी है, सुरक्षा दी, उसको हम नकारात्मक रीति से ना देखें। ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಜೀವಿಸುವುದು ಬೇಡ. प्रार्थना को छोड़कर हम अपना जीवन ना जिए। ದೇವರಿಗೆ ಸಮೀಪವಾಗಿ ನಾವು ಜೀವಿಸೋಣ. परमेश्वर के साथ, परमेश्वर के संग अपने जीवन को जिए। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿರುತ್ತದೆ. उस समय में परमेश्वर के साथ चलने वाले लोग जो है, जब परमेश्वर उनके साथ चलता है, तो उनका परिवार, उनके बच्चे, उनकी हर एक चीज में वो सुरक्षित रहते हैं। ನಾಲ್ಕನೇದಾಗಿ ನಾವು ನೋಡಬೇಕಾದಂತ ಸಂಗತಿ, चौथे नंबर पर हम देखते हैं ಶಾಂತಿಯ ವಿಷಯವನ್ನು ಅನುಸರಿಸಿ ಎಂಬುದಾಗಿ. शांति की चीजों को हमें उनके ಫಾಲೋ पीछे चलना चाहिए। ಥಿಂಗ್ಸ್ ಆಫ್ ಪೀಸ್. शांति की चीजों के बीच में चलना। ಇವತ್ತು ನಾವು ಶಾಂತಿ ಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ನಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಬಯಸುತ್ತೇವೆ, ಆದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಶಾಂತಿಯನ್ನು ಹಾಳು ಮಾಡುವವರಾಗಿದ್ದೇವೆ. हम हमेशा सोचते हैं कि मुझे शांति रहे, मुझे किसी प्रकार की परेशानी ना रहे, लेकिन हम दूसरों को परेशान करने के, उनको अशांति देने के लिए हमेशा तैयार रहते हैं। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ನಮ್ಮ ಜೀವಿತ ಶಾಂತಿ ಬೇಕು, ಆದರೆ ಇತರರ ಶಾಂತಿಯನ್ನು ನಾವು ಬಯಸುವುದಿಲ್ಲ. हम सिर्फ शांति के साथ, सुख के साथ रहे, लेकिन दूसरा उस चीज को अनुभव ना करने पाए। ಹಾಲೆಲೂಯಾ. ರೋಮಪುರದವರಿಗೆ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆ 14ನೇ ಅಧ್ಯಾಯ 19ನೇ ವಚನದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಓದ್ತೇವೆ. ರೋಮನ್ಸ್ ಚಾಪ್ಟರ್ 14 ವರ್ಸಸ್ 19. ಆದುದರಿಂದ ನಾವು ಸಮಾಧಾನಕ್ಕೂ ಪರಸ್ಪರ ಭಕ್ತಿವೃದ್ಧಿಗೂ ಅನುಕೂಲವಾಗಿರುವಗಳನ್ನು ಸಾಧಿಸಿಕೊಳ್ಳೋಣ ಎಂಬುದಾಗಿ ಪೌಲನು ರೋಮ ಸಭೆಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. आमेन, हालेलुया। परमेश्वर के वचन में इस तरह लिखा है, 5-6 है ना, 49 कंटिन्यू। परमेश्वर के वचन में इस तरह लिखा है, इसलिए उन बातों में लगे रहे जिससे मेल मिलाप और एक दूसरे का सुधार होता है।
ಹಾಲೆಲೂಯ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ, ಅದು ನಾವು ಸಮಾಧಾನಕ್ಕೂ ಪರಸ್ಪರ ಭಕ್ತಿರಿದ್ದಿಗೂ ಅನುಕೂಲವಾಗಿರುವುದನ್ನು ಸಾಧಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು. इसमें इस प्रकार लिखा है, इन बातों में लगे रहे जिनसे मेल मिलाप और एक दूसरे का सुधार होता है. ಹಾಲೆಲೂಯ. ಸಮಾಧಾನ ಬಹಳ ಪ್ರಾಮುಖ್ಯವಾಗಿದೆ. एक दूसरे का मेल मिलाप जो है वो बहुत जरूरी है. ಪೌಲನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಪರಸ್ಪರ ಭಕ್ತಿ ವೃದ್ಧಿಗೆ ಅನುಕೂಲವಾದಂತ ಸಂಗತಿ, ಪರಸ್ಪರ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವಂತ ಸಂಗತಿ. पौल इस प्रकार लिखता है, उन बातों में लगे रहे जिनमें मेल मिलाप और एक दूसरे का सुधार होता है. ಹಾಲೆಲೂಯ. ಹಾಲೆಲೂಯ. ಬೈಬಲ್ ಅಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ, ಕೊರಿಂಥ 5:6 ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹುಳಿ ಕಣಿಕವನ್ನೆಲ್ಲ ಹಾಳು ಮಾಡುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ. हम कुरिन्थियों में पढ़ते हैं कि एक जो खट्टी चीज है वो सारी चीजों को खट्टी कर देती है. ಹಾಲೆಲೂಯ. ನೀವು ಹಿಗ್ಗುವುದು ಒಳ್ಳೆಯದು. 1 ಕೊರಿಂಥ 5:6 ಓದುತ್ತೇವೆ. ನೀವು ಓದುದು ಬೇಡ. ನೀವು ಹಿಗ್ಗುವುದು ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಹುಳಿ ಕಲಸಿದರೆ ಕಣಿಕವೆಲ್ಲ ಹುಳಿಯಾಗುತ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ. हम देखते हैं कि एक थोड़ा सा खमीर पूरे गूंदे हुए आटे को खमीर कर देता है. ಇವತ್ತು ಎಷ್ಟೋ ಜನರು ನಾವು ಹುಳಿಯಾಗಿ ನಾವು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. हम ये अपने जीवन को किस तरह से खमीर के समान हम रख रहे हैं. ಪ್ರಿಯ ದೇವಜನ, ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿರಿ, ಆ ಸ್ವಲ್ಪ ಹುಳಿ ಇಡೀ ಏನ್ ಮಾಡ್ತದಂತೆ, ಕಣಿಕವನ್ನೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ತದಂತೆ, ಹುಳಿ ಮಾಡುತ್ತದೆ. एक छोटा सा खमीर पूरे गूंदे हुए आटे को खमीर कर देता है. ಪ್ರಿಯ ದೇವಜನರೇ, मेरे प्रिय भाई बहनों, ನಾವು ಹಾಲೆಲೂಯ ಕ್ರಿಸ್ತನನ್ನು ದೃಷ್ಟಿಸುವವರಾಗಿದ್ದೇವೆ. हम अपने प्रभु यीशु मसीह को देखने वाले लोग हैं. ಹಾಲೆಲೂಯ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹುಳಿ ಇರುವುದ, ನಾವು ಹುಳಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಮಗೆ ಅನಿಸುತ್ತಿರುವುದಾದರೆ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. अगर हमारे जीवन में ऐसी चीज है जो खमीर है, उस खमीर को हम परमेश्वर के आगे रख दें. ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ ನೀವು ಬರುವುದಾದರೆ, ನಿಮ್ಮ ಜೀವಿತಗಳನ್ನು ಕರ್ತನಿಗೆ ಒಪ್ಪಿಸಿಕೊಡುವುದಾದರೆ, ದೇವರು ಹಾಲೆಲೂಯ ಹುಳಿಯಾದಂತ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತವನ್ನು ಆತನು ಸಿಹಿಯಾಗಿ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಅಂದು ಇಸ್ರಾಯೇಲರು ಹಾಲೆಲೂಯ ಪ್ರಯಾಣವಾಗಿ ಬೆಳೆಸುತ್ತಾ ಬರುವಾಗ ಮಾರಾ ಎಂಬ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಹಾಲೆಲೂಯ ನೀರನ್ನು ಆತನು ಸಿಹಿ ಮಾಡುತ್ತಾನೆ. हमारे जीवन में अगर ऐसी चीज है कोई जिससे हम खमीर होते हैं, तो उस चीज को हम बाहर रख दें और परमेश्वर के सामने उसके लिए प्रार्थना करें. परमेश्वर आपकी सहायता करेगा. हम देखते हैं जब इस्राएली लोग वापस आ रहे थे तो मारा जगह जहां पर पानी कड़वा था, वहां पर उनको कड़वा पानी मीठे में मिला था. ಹಾಲೆಲೂಯ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಿಯ ದೇವಚನರೇ ಸಭೆಯಾಗಿ ಬಹಳ मेरे ಜಾಗರೂಕರಾಗಿರಬೇಕು. प्रिय भाई बहनों, हमें एक विश्वासी परिवार समान, एक कलीसिया के समान इस खमीर के बारे में हमें बहुत ही एक ध्यान से जीवन जीने की ನಮ್ಮ जरूरत है. ಜೀವಿತದಿಂದ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಸಮಾಧಾನ ಹಾಳಾಗಬಾರದು. हमारे जीवन से एक दूसरे को कोई परेशानी नहीं होनी चाहिए. ಹಾಲೆಲೂಯ. ಪೌಲನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಪರಸ್ಪರ ಭಕ್ತಿ ವೃದ್ಧಿಗೆ ಅನುಕೂಲವಾದದನ್ನು ಸಾಧಿಸಿಕೊಳ್ಳಿರಿ, ಇದೇ ಕ್ರಿಸ್ತಿಯ ಜೀವಿತ. पौलुस बहुत सुंदर तरीके से बता रहे हैं कि मेल मिलाप के सुधार के साथ. ಹಾಲೆಲೂಯ. ಹಾಲೆಲೂಯ. ನಾವು ಯಾವತ್ತು ಯಾವ ಹುಳಿಯಾಗಿ ಇರಬಾರದು. हम कभी भी खमीर के समान अपने जीवन को ना जिए. ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಆಗಿರಬಹುದು, परिवार में हो जाए, ಸಭೆಯಲ್ಲಾಗಿರಬಹುದು, कलीसिया में हो जाए, ಅಥವಾ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಾಗಿರಬಹುದು, जहाँ पर आप काम करते हैं वहां पर ಎಲ್ಲಿಯೂ ಸಹ ನಾವು ಯಾರು ಸಹ ಹುಳಿಗಳಾಗಿರಬಾರದು. कहीं पर भी हम अपने जीवन को खमीर के समान ना रखें. ಹುಳಿ ಅಂದರೆ ನಾವು ಸಮಾಧಾನ ಹಾಳು ಮಾಡುವವರಾಗಿರಬಾರದು ಎಂಬುದಾಗಿ ಅರ್ಥ. खमीर का मतलब क्या हुआ कि हमारे जो दूसरों के जीवन में अशांति को पैदा करना. ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯ. ಹಾಲೆಲೂಯ. ಒಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯೊಂದಿಗೆ ನಾನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. मैं एक छोटी सी उदाहरण देकर आज का जो वचन है वो खत्म करने पर हूँ. ಒಂದು ಬಾಟಲ್ ನಲ್ಲಿ ಒಂದು ಕಪ್ಪು ಇರುವೆ ಮತ್ತು ಕೆಂಪು ಇರುವೆಯನ್ನು ಹಾಕ್ತಾರೆ. एक बॉटल में लाल चींटी और काली चींटी, ಎರಡನ್ನು ಹಾಕಿ ಒಂದು ಕಡೆ ಒಂದು ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಇಡ್ತಾರೆ. एक काली चींटी और एक लाल चींटी में बॉटल में डाल के एक जगह पे रख देते हैं. ಆ ಕೆಂಪು ಮತ್ತು ಇರುವೆ ಮತ್ತು ಕಪ್ಪು ಇರುವೆ ಆ ಬಾಟಲ್ ಒಳಗೆ ಇರ್ತದೆ. ಆದರೆ ಅದು ಸುಮ್ಮನೆ ತನ್ನ ಪಾಡಿಗೆ, ಕಪ್ಪು ಇರುವೆ ಕೆಂಪು ಇರುವೆ ತನ್ನ ಪಾಡಿಗೆ ಇರುತ್ತದೆ. जब उनको रखा गया एक बॉटल में, तो लाल चींटी जो थी वो अपना काम कर रही थी, जो काली चींटी थी वो अपना काम कर रही थी. ಯಾವ ಗದ್ದಲವಿಲ್ಲ, ಯಾವ ಫೈಟ್ ಇಲ್ಲ, कोई झगड़ा नहीं, कोई परेशानी नहीं, आराम से वो दोनों अंदर थी. ಆದರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಬರ್ತಾನೆ, लेकिन एक आदमी आया, ಬಂದು ಆ ಬಾಟಲ್ ಅನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಜೋರಾಗಿ ಅಲ್ಲಾಡಿಸಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. एक आदमी आया और उसने क्या किया, वो जो बॉटल थी उनको उठाया, जो दोनों अंदर चींटियां थी उनको देखा और जोर से बोतल को हिला के वापस रख दिया. ಆ ಅಲ್ಲಾಡಿಸಿದ ತಕ್ಷಣ हिलाने के एकदम ही
ಆ ಕೆಂಪು ಇರುವೆ ಮತ್ತು ಆ ಕಪ್ಪು ಇರುವೆ ನೆನೆಸಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿಸಿತು. ಈ ಒಳಗಿರುವಂಥ ಕಪ್ಪು ಇರುವೆ ನನ್ನ ಎನಿಮಿ, ಈ ಕಪ್ಪು ಇರುವೆ ಈ ಕೆಂಪು ಇರುವೆ ಎನಿಮಿ ಎಂಬುದಾಗಿ ತನ್ನ ಒಳಗೆ ಅದು ಯೋಚನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಫೈಟ್ ಮಾಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು. जब उस आदमी ने उस बोतल को हिला दिया, हिलाने के बाद लाल चींटी और काली चींटी ने देखा ये सब इसके कारण हो रहा है, यही मेरा दुश्मन है. और काली चींटी बहुत सोच रही थी कि लाल चींटी जो है यही मेरी दुश्मन है, इसके कारण ही मुझे ये परेशानी हुई है. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕಲಿಯಬೇಕಾದ ಸಂಗತಿ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಹಾಲೆಲೂಯಾ, ಅಲ್ಲಿ ಆ ಎರಡು ಸಹ ಎನಿಮಿ ಅಲ್ಲ. हालेलुया. जी इसमें क्या देख सकते हैं कि ना तो काली चींटी लाल चींटी की दुश्मन है, ना लाल चींटी जो है वो काली चींटी की दुश्मन है. ಎರಡೂ ಒಂದಕ್ಕೊಂದು ಒಳ್ಳೆದಾಗಿ ಇತ್ತು. दोनों बॉटल में आराम से थी. ಆದರೆ ಬಂದು ಅಲ್ಲಾಡಿಸಿದ ತಕ್ಷಣ ಅದೆಲ್ಲ ಮನಸ್ಸುಗಳು जब ಬದಲಾಯಿತು. एक आदमी ने आकर उन बोतल को हिला दिया तो दोनों का दिमाग खराब हो गया. ಇವತ್ತು ನಾವು ಯಾರು ಅಲ್ಲಾಡಿಸುತ್ತಾರೋ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಜಾಗೃತೆಯಾಗಿರಬೇಕು. इसी प्रकार से जो इस चीजों को हिलाता है या हमारे जीवन में ऐसा कोई हिलाने वाला है तो उस आदमी से, उस शख्स से हमें थोड़ा ध्यान से ನಿಮ್ಮ रहना ಕುಟುಂಬವನ್ನು चाहिए. ಅಲ್ಲಾಡಿಸುವ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಬೇಕು. आपके परिवार को जो हिलाने वाली कोई चीज है तो उस मनुष्य को आपको पता होना चाहिए कि वो कौन है. ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಬಾಳಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ದೇವರು ಬಯಸುತ್ತಾನೆ. हम सब एक परिवार हैं और एक परिवार के साथ जीने की ही हमारा ನಾವು परमेश्वर चाहता है. ಸಂತೋಷವಾಗಿರಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ದೇವರು ಬಯಸುತ್ತಾನೆ. परमेश्वर चाहता है कि हम खुश के साथ, सुख के साथ, समृद्धि के साथ अपने जीवन को जिए. ಕೆಲವೊಂದು ಸಾರಿ ಸೈತಾನನು ಕೆಲವರನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಂಡು ನಮ್ಮನ್ನು ಅಲ್ಲಾಡಿಸಲು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾನೆ. कभी कभी शैतान दूसरों को उपयोग करके हमारे जीवन को हिलाने की कोशिश करता है. ನಿಮ್ಮ ಸಂತೋಷವಾದ ಕುಟುಂಬವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡುತ್ತಾನೆ. आप सुख से जी रहे होते अपने जीवन को और उस जीवन को हिला के चला जाता है. ಸಂತೋಷವಾಗಿರುವ ಸಭೆಯನ್ನು ಅಲ್ಲಾಡಿಸಲು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾನೆ. सुख से और एक प्यार से साथ रहने वाली एक कलीसिया को आके हिला के चला जाता है. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಪ್ರಿಯ ದೇವಜನರೇ, मेरे प्रिय भाई बहनों, ನಾವು ಅಂಥವರನ್ನು ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿ ಅವರನ್ನು ದೂರ ಇಡುವುದೇ ಒಳ್ಳೆಯದು. अगर ऐसा कोई आदमी, ऐसी कोई बहन, ऐसा कोई भाई हमारे जीवन में है, उस आदमी को हमें पता करना चाहिए और उस इंसान को अपने जीवन से दूर रखना चाहिए. ಅಂಥವರಿದ್ದರೆ ಇನ್ನೂ ಅಲ್ಲಾಡಿಸುತ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಲಾಸ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕಚ್ಚಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಏನಾಗಬೇಕು, ಸಾಯಬೇಕಾದ ಪರಿಸ್ಥಿತಿ अगर ಬರುತ್ತೆ. ऐसा कोई आदमी या औरत या भाई या बहन है, उस आदमी के बारे में हमें पता होना चाहिए और उनको दूर रखना चाहिए, नहीं तो वो आपके जीवन में जो है बड़ी परेशानी पैदा कर सकते ಅದಕ್ಕೆ हैं. ಕೀರ್ತನೆಯಲ್ಲಿ ಓದುತ್ತೇವೆ, ನನ್ನ ಮನಸ್ಸು ದೇವರ ನಂಬಿ ಶಾಂತವಾಗಿರುವುದು. इसलिए हम भजन संहिता में पढ़ते हैं, मेरे मन परमेश्वर में शांत रहे. ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಯಾರ ಕಡೆಗೆ ದೃಷ್ಟಿಸಬೇಕು? ದೇವರ ಕಡೆಗೆ ऐसी ದೃಷ್ಟಿಸಬೇಕು. परिस्थिति आ भी जाए तो हमारा मन जो है शांत रहना चाहिए और हमें अपने परमेश्वर को देखना चाहिए. ನಿಮ್ಮನ್ನು ಅಲ್ಲಾಡಿಸುವ ಜನರು ನಿಮ್ಮಲ್ಲಿರಬಹುದು, ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿರಬಹುದು, ಹೊರಗಡೆ ಇರಬಹುದು, ಅದು ಎಲ್ಲಿಯಾದ್ರೂ ಇರಬಹುದು, ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಇರಬಹುದು. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಯಾರನ್ನು ದೃಷ್ಟಿಸೋಣ? ನಮ್ಮ ದೇವರನ್ನು ನಾವು ದೃಷ್ಟಿಸಿ ಜೀವಿಸೋಣ. ऐसा इंसान जो है वो आपके घर में हो सकता है, आपके फ्रेंड सर्कल में हो सकता है, जहां आप काम करते हैं वहां हो सकता है, जहां आपका आना जाना है वहां हो सकता है, लेकिन हमें उस परिस्थिति को ना देखते हुए अपने परमेश्वर को देखना, जैसा भजन संहिता में ನಮ್ಮ लिखा है. ರಕ್ಷಣೆಯು ಆತನಿಂದಲೇ. हमारा जो मन है वो परमेश्वर की तरफ रहना ಯಾಕೆಂದ್ರೆ चाहिए, ಆತನೇ ನಮಗೆ ಶರಣನು, ರಕ್ಷಕನು, ದುರ್ಗನು ಆಗಿದ್ದಾನೆ. क्योंकि हमारा परमेश्वर ही है जो हमारा शरणगात है, वही हमारा सब कुछ है, वही हमारा एक परमेश्वर है. ನಾವು ಕದಲಿರಲು ನಾವು ಬೀಳದ ಹಾಗೆ ಆತನು ಕಾಪಾಡುತ್ತಾನೆ. परमेश्वर हमें गिरने ना देगा, वो हमेशा हमें संभाल के रखेगा. ನಾವು ಕದಲುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದರೂ ಸಹ ಬೀಳದಂತೆ ಕಾಯಲು ನಮ್ಮ ದೇವರು ನಮಗೋಸ್ಕರ ಶಕ್ತನಾಗಿದ್ದಾನೆ. गिरने की परिस्थिति हो भी सकती है, लेकिन हमारा परमेश्वर हमें गिरने नहीं देगा, वो हमें संभाल के रखेगा. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ದೇವಜನ, ದೇಹದ ಕಲ್ಮಶವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಡೋಣ. हम अपने जीवन को परमेश्वर के हाथ में दे दे. ದೇಹದ ಕಲ್ಮಶ, ಕೆಟ್ಟತನ, ಪಾಪ ಬಿಟ್ಟು ಬಿಡೋಣ. हमारे जीवन में ऐसी कोई चीज है, बुरी आदत, बुरी चाल, बुरा सोच, बुरा काम, उसको हम छोड़ दे. ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಜೀವಿಸೋಣ. अपने जीवन को एक सही तरीके से जिए. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆಯ ಗೆಳೆಯರನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ. हम अपने जीवन को सही तरीके से, सही क्रिया से चलाएं. ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ನಮ್ಮನ್ನು ಬೆಳೆಸೋರೊಂದಿಗಿರೋಣ. आत्मिक रीति से हम प्रतिदिन, हर दिन बढ़ते जाएं. ನಾವು ಯಾರನ್ನು ಪ್ರಚೋದನೆ ಮಾಡುವವರಾಗಿರದೆ, हम दूसरों के बारे में, उनकी बातों के बारे में सोचने वाले ना ಯಾರನ್ನು होकर, ಕೆಣಕುವವರಾಗಿರದೆ, किसी को नीचे गिराने वाले ना होकर, ಹಾಲೆಲೂಯಾ, ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತ ಎಲ್ಲ ಮತ್ಸರವನ್ನೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ನಾವು ಕ್ರಿಸ್ತನ ಮಕ್ಕಳಾಗಿ ನಾವು ಜೀವಿಸೋಣ. उन सब चीजों को छोड़कर अपने मन में ना रखते, अपने जीवन को परमेश्वर
यीशु मसीह के लिए अपने जीवन को जिए। ಈ ದೇಹ ದೇವರ ಗರ್ಭಗುಡಿ ಆಗಿದೆ. मेरा जो शरीर जो है वह परमेश्वर का गर्भ स्थान है। ಇದು ನಮ್ಮ ಸ್ವಂತ ಸೊತ್ತಲ್ಲ. ये शरीर हमारा नहीं है। ನಾವು ಇದು ಕ್ರಯಕ್ಕೆ ಕೊಳ್ಳಲ್ಪಟ್ಟಂತವರಾಗಿದ್ದೇವೆ. ये शरीर हमारा परमेश्वर का है। ನಾವು ಕ್ರಯಕ್ಕೆ ಕೊಳ್ಳಲ್ಪಟ್ಟವರಾಗಿದ್ದೇವೆ. हम इसके लिए दिए गए हैं। ಆದುದರಿಂದ ನಿಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ದೇವರ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಪ್ರಕಾಶಪಡಿಸಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪೌಲನು ಕೊರಿಂಥಗೆ ಹೇಳುತ್ತಾನೆ. पौलुस इस तरह कहता है कि तुम्हारी जो शरीर है वो परमेश्वर की महिमा के लिए उपयोग किया जाए, ना कि अनचाही चीजों के लिए। हालेलुया. ಪ್ರಿಯ ದೇವಜನರೇ, मेरे प्रिय भाई बहनों, ಈ ದೇಹ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಗರ್ಭಗುಡಿಯಾಗಿದೆ. हमारा जो शरीर है वो हमारे परमेश्वर का एक गर्भ स्थान है। ಇದು ದೇವರ ಗರ್ಭಗುಡಿಯಾಗಿದೆ. गर्भ का स्थान है। ಯಾರೆಲ್ಲ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಹೊಂದಿಕೊಂಡಿದ್ದೀರೋ ಈ ದೇಹವೆಂಬ ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳವನ್ನು ನೀವು ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿಟ್ಟುಕೊಳ್ಳಬೇಕು. जिन जिन भाई और बहनों ने पवित्र आत्मा के अभिषेक को पाया है, पवित्र आत्मा को पाया है, इस शरीर को पवित्रता के साथ रखने के लिए, जीने के लिए, इस बात के एहसास के साथ अपने जीवन को ಕೆಟ್ಟ जिए। ಸಂಗತಿಗಳನ್ನು ತಿನ್ನುವುದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಹಾಳು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಡಿರಿ. बुरी चीजें खाने के द्वारा अपने शरीर को खराब ना करें। ಆಲ್ಕೋಹಾಲ್ ಕುಡಿಯೋದರ ಮುಖಾಂತರ ಈ ದೇಹವನ್ನು ಪರಿಶುದ್ಧ ದೇವರ ಗರ್ಭಗುಡಿಯನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಡಿರಿ. शराब पीने के द्वारा इस परमेश्वर के शरीर को खराब ना करें। ಈ ದೇಹವು ಕರ್ತನು ವಾಸಿಸುವ ಸ್ಥಳವಾಗಿದೆ. ये जो शरीर है इसमें परमेश्वर की आत्मा रहती है। ಕೆಟ್ಟ ಆಲೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಇದನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಡಿ. बुरी सोच कर अपने परमेश्वर के इस शरीर को खराब ना करें। ಕೆಟ್ಟ ಸ್ಥಳಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಈ ಗರ್ಭಗುಡಿಯನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಡಿ. बुरी जगहों में जाकर परमेश्वर की जो ये गर्भगुड़ी जगह है इसको खराब ना करें। ಕೆಟ್ಟ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡುವುದರ ಮುಖಾಂತರ ಈ ದೇವರ ದೇವಾಲಯವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಡಿರಿ. बुरी बात बोलकर परमेश्वर के जो ये शरीर दिया है जिसमें परमेश्वर की आत्मा वास करती है, इसको खराब ना करें। ಇದರ ಬದಲಿಗೆ ಕ್ರಿಸ್ತನಿಗೆ ಮಹಿಮೆ ತರುವಂತ ಜೀವನವನ್ನು ಜೀವಿಸೋಣ. इसके अलावा जो हमारे परमेश्वर को जिन चीजों से महिमा मिलती है, हमारे शरीर के द्वारा वो महिमा के कार्य हम करें। हालेलुया, 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 हालेलुया। ದೇವರು ನಮ್ಮ ದೇವರು ಪ್ರೀತಿಸುವ ದೇವರಾಗಿದ್ದಾನೆ. हमारा परमेश्वर जो है वो हमसे प्रेम करता है। ನಾವೆಲ್ಲರೂ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಒಟ್ಟಾಗಿ ಮಾಡೋದಾದರೆ ಹಾಲೆಲುಯಾ ಈ ಸ್ಥಳವು ದೇವರ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಪ್ರಚಾರಪಡಿಸುವ ಸ್ಥಳವಾಗಿ ದೇವರು ಮಾರ್ಪಡಿಸುತ್ತಾನೆ. आमेन, हालेलुया। अगर हम परमेश्वर के लिए इस रीति से अपने जीवन को जिए तो ये जो जगह है परमेश्वर की महिमा, परमेश्वर के प्रकाश के लिए इस्तेमाल की जाएगी। ಇವತ್ತಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಸಭೆಯು ಬಲವುಳ್ಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಾಣಲ್ಪಡಬೇಕು. इन दिनों में जो एक कलीसिया है, विश्वासी भाई बहनें जब इकट्ठे होते हैं तो वो एक अच्छी कलीसिया दिखाई देनी चाहिए। ಇಲ್ಲಿ ಇರುವ ಹೊತ್ತಿ ಉರಿಯುವಂತ ಬೆಂಕಿ ಲೋಕದ ಜನರು ನೋಡಬೇಕು. यहाँ पर जो एक पवित्र आत्मा की आग जो चल रही है वो लोग देखने पाए। ಹಾಲೆಲುಯಾ. ನಮ್ಮನ್ನು ನಾವೇ ಸರಿಪಡಿಸಿಕೊಳ್ಳುವಾಗ ಪೌಲನ ಉದ್ದೇಶ ಸಭೆಯು ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಅಂದು ಕಾಣಲ್ಪಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಬಯಸಿ ಒಂದೊಂದೇ ಪತ್ರಗಳನ್ನು ಬರೆದು ತಿಳಿಪಡಿಸಿದನು. ಅದೇ ಪತ್ರದ ಹಾಲೆಲುಯಾ ಆ ಹೊತ್ತಿನ ಮಾತುಗಳು ಇವತ್ತಿಗೂ ಅಷ್ಟೇ ಸತ್ಯವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಸಭೆಗಳಿಗೆ ಬೇಕಾಗಿದೆ. जिस तरह से हम पौलुस ने जिस तरह कलीसियाओं में लिखा था, पत्र भेजे थे कि एक आत्मिक जो कलीसिया है, वो जो एक आत्मिक जो एक विश्वासी है, वो किस तरह से अपने जीवन को जिए, उनके बारे में, हमारे चाल चलन के बारे में, हमारे चरित्र के बारे में कैसा होना चाहिए, उसके बारे में हम पौलुस की जो किताबें हैं उनके बारे में हम पढ़ते हैं। ನಾವು ಕೆಂಡವಾಗಿದ್ದೇವೆ ಎಂಬುದಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೇವೆ. हम सोचते हैं कि हम हीन रीति से अपने जीवन को जी रहे हैं। ಆದರೆ ಕೆಂಡ ಯಾವಾಗಲೂ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ನಂತರ ಬೂದಿಯಾಗಿ ಹೋಗ್ತದೆ. आग ना, जो कोयला होता है, हम कोयले को जब हम जलाते हैं कुछ समय के लिए वो जलता है, उसके बाद में वो एक धुएं और एक खाक में बदल जाता है। ಆದರೆ ದೇವರು ನಮ್ಮಿಂದ ಬಯಸುವ ನಾವು ಉರಿಯುತ್ತಿರುವಂತ ಬೆಂಕಿಯಾಗಬೇಕು. लेकिन परमेश्वर हमसे ऐसा नहीं चाहता कि जो कोयला जल गया बुझ गया। हम परमेश्वर चाहता है कि हम ऐसी चीज बने जो हमेशा चलती रहे। हालेलुया। ನಾವೆಲ್ಲರೂ ಕ್ರಿಸ್ತನಿಗೋಸ್ಕರ ಪ್ರಕಾಶವನ್ನು ಬೀರೋರಾಗೋಣ. ಹಾಲೆಲುಯಾ. ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಜೀವಿಸೋಣ. ಮೊದಲದಾಗಿ ಹೇಳಿದೆ, ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ನಾವು ನಡೆಯೋಣ. ಎರಡನೇದಾಗಿ ಕತ್ತಲೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ತ್ಯಜಿಸೋಣ. पर मैं चाहता हूँ कि हम सब अपने आत्मिक जीवन को उत्तम रीति से जिएं, जिस तरह से परमेश्वर के दास ने हम वचन के द्वारा सिखाया है, उसी रीति से अपने जीवन को जीने के लिए हम अपने आप को तैयार करें। हालेलुया, हालेलुया। ಬೆಳಕಿಗೆ ಅನುಗುಣವಾದ ಆಯುಧವನ್ನು ಧರಿಸೋಣ. ऐसे हथियारों को लो जो कि युद्ध के लिए तैयार हो। ಶಾಂತಿಯ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಗಮನ ಕೊಡೋಣ. जो चीजें हमें शांति प्रदान करती हैं उन चीजों की तरफ हम ध्यान दें।
ಹಾಲೆಲೂಯ, ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ನಾವು ಜೀವಿಸೋಣ. अच्छे रीति से चाल चलन से हम अपने जीवन को जिए, ಹಾಲೆಲೂಯ, ಒಳ್ಳೆಯ ಸಹವಾಸ ಮಾಡೋಣ. अच्छी संगति के साथ रहें, ಯಾರನ್ನು ಪ್ರಚೋದನೆ ಅಥವಾ ಕೆಣಕುವಂತ ಯಾವ ಸಂಗತಿಗಳಿಗೆ ನಾವು ಒಳಗಾಗುವುದು ಬೇಡ. किसी को भी परेशान करना, दूसरों के जीवनों में अनचाही चीजों में एंटर करना, उन चीजों से हमें दूर रहने की जरूरत है. ದೇವರ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಅನುಸರಿಸಿ ನಾವು ಜೀವಿಸುವಾಗ ಜಯದ ಜೀವಿತ परमेश्वर की पवित्र आत्मा के साथ भरकर हम अपने आत्मिक जीवन को जिए. ದೇವರ ಈ ವಾಕ್ಯಗಳ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸಿ. परमेश्वर इस वचन के पढ़े और सुने जाने पर आप सबको आशीष दे. धन्यवाद.